नमस्कार सर्वांना सर्वांना गुड इव्हिनिंग. सर्वांना गुड इव्हिनिंग. तर पहा, आज आपण पेपर 2 साठी सामाजिक शास्त्र या विषयामध्ये भूगोल या विषयासाठी जे प्रश्न विचारले जातात, विचारले गेलेले आहेत, तर ते प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. ज्याच्यामुळे तुम्हाला पहा, पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्रामध्ये भूगोल या विषयाचे नेमके कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जातात, किती प्रश्न रिपीट होऊ शकतात, या संदर्भातील संपूर्ण जे आपण विश्लेषण स्पष्टीकरण आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत. ज्याच्यामुळे तुम्हाला एक अभ्यास करायला पाहिजे, योग्य अशी पहा गती मिळेल. तर फक्त आवाज वगैरे पहा व्यवस्थित येत आहे का पहा सांगायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ लाईक करा आणि पहा जास्तीत जास्त शेअर करा, त्याच्यामुळे पहा जास्तीत जास्त विद्यार्थी जॉईन होऊ शकतील. तर पहा आवाज वगैरे क्लिअर येत आहे का, एकदा मला फक्त सांगायचं आहे, पहा कन्फर्म सांगायचं आहे. सर्वांना सर्वांना गुड इव्हिनिंग आणि सर्वांना दीपावलीच्या आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आवाज वगैरे पहा क्लिअर येत आहे का, एकदा मला फक्त सांगायचं आहे. ओके, ठीक आहे. पहा आवाज वगैरे व्यवस्थित येत आहे. मराठी आपण घेणार आहोत, या ठिकाणी आपण घेणार आहोत नक्की सीटेट आणि टीईटी, आपण दोन्हीही ज्या एक्झामची तयारी आहे त्या आपण करून घेणार आहोत. त्याच्यामुळं कोणी पण गैरसमज करून घेऊ नका की जर ज्यावेळेस पास सीटेटचा क्लास असेल त्यावेळेस टीईटी चे जे क्लासेस आहेत ते बंद वगैरे केले का, तर असं नाही. या ठिकाणी आपण दोन्ही सुद्धा या ठिकाणी संघच घेत आहोत किंवा या ठिकाणी पॅरलल सगळ्या तयारी आपल्या चालू असतील. तर ठीक आहे. पहा या ठिकाणी टेस्ट सिरीज संदर्भामध्ये ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायची असेल त्यांनी पहा जॉईन करा. सध्या आपण दिवाळीमध्ये ऑफर ठेवली आहे. पहा 151 मध्ये एका महिन्यासाठी, 251 मध्ये पहा 3 महिन्यासाठी. नंबर तुम्हाला दिसत असेल त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला सीटेट आणि महाटीईटी या दोन्हीही परीक्षांसाठी याचा पहा फायदा होऊ शकतो. या ठिकाणी आपण फक्त भूगोल या विषयाचे पहा प्रश्न या ठिकाणी पहा बाहेर बाजूला काढलेले आहेत. फक्त भूगोल हाच विषय या ठिकाणी आपण पाहणार आहोत, म्हणजे समजेल की आपल्या ठिकाणी भूगोल या विषयाचा नेमका अभ्यास कशा प्रकारे पहा करायचा आहे. सीटेट आणि याचे जे क्लासेस आहेत त्या ठिकाणी सेम नाहीत, लक्षात घ्यायचं आहे. पहा सेम नाहीत, अभ्यासक्रमामध्ये खूप डिफरन्स आहे. या ठिकाणी पहा उत्सव, तर पहा उत्सवावरती या ठिकाणी पहा प्रश्न विचारले गेलेले होते. 2014 मध्ये हा प्रश्न पहा विचारला गेला होता. गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव कोणता आहे? तर वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव कोणता आहे पहा या ठिकाणी कार्निवल. कार्निवल हा या ठिकाणी सांस्कृतिक उत्सव आहे गोव्यामधील, आणि 14 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता आणि हाच प्रश्न 19 मध्ये पहा रिपीट झाला होता. आहे तसा गोवा राज्यातील सांस्कृतिक उत्सव कोणता? तर पहा कार्निवल. लक्षात घ्या, प्रश्न पण रिपीट होतात, रिपीट झालेले आहेत. पुढे या ठिकाणी अवकाश प्रक्षेपण, याच्यावरती पहा प्रश्न 13 मध्ये विचारला गेला होता की अवकाश प्रक्षेपणासाठी टिंबटिंबचा उपयोग करतात. अग्निबाण, उपग्रह, स्कायलॅब, तर चांद्रयान. तर अवकाश प्रक्षेपण करायचं असेल त्यावेळेस या ठिकाणी अग्निबाणाचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक ए, अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाण. हाच प्रश्न या ठिकाणी 2019 मध्ये पण रिपीट झालेला होता. अवकाश प्रक्षेपणासाठी टिंबटिंबचा उपयोग करतात, अवकाशयानाचा, अग्निबाणाचा, स्कायलॅबचा, चंद्रयानाचा. तर अग्निबाणाचा. तर लक्षात घ्या, प्रश्न पण रिपीट होत असतात, त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न तुम्ही व्यवस्थित पहा बघायचा आहे. पुढे या ठिकाणी जो घटक आहे तो पहा पर्वत, शिखरे आणि डोंगर. पर्वत, शिखरे आणि डोंगर याच्यावरती पहा हमखास परीक्षेमध्ये, प्रत्येक परीक्षेमध्ये पहा प्रश्न विचारले गेलेले आहेत. 13 मध्ये बघा प्रश्न हा विचारला होता की सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? पेपर 2 साठीच आहेत या ठिकाणी. पेपर 2 मधलेच प्रश्न आहेत या ठिकाणी मॅम, पेपर 2 मधलेच आहेत. पेपर 1 मधले आपण पहा प्रश्न काढलेले आहेत, ते झालेलं आहे. पहा पेपर 2 मधले जे काही पहा प्रश्न विचारले गेले होते तर ते सगळे आपण भूगोल विषयाची बाजूला काढलेले आहेत. ते सगळे प्रश्न तुम्हाला पेपर 2 मधले बघायला मिळतील. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणतं किंवा टिंबटिंब आहे? तर 2013 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. तर याचं उत्तर पहा धूपगड. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर धूपगड हे आहे. या ठिकाणी आपण थोडंसं स्पीडने घेणार आहोत, या ठिकाणी थोडीशी रिव्हिजन तुमची समजा, परंतु जे महत्त्वाचे टॉपिक आहे ते तुम्ही थोडेसे लक्षात घ्या. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात कोणता पर्वत आहे? 13 मध्ये हा प्रश्न पहा विचारला गेला होता. तर अँडीज, ऑप्शन क्रमांक बी, अँडीज हा पर्वत आहे. पर्वतावरती किती प्रश्न विचारले जातात बघा 13 मध्ये. परत, गुरु शिखर हे टिंबटिंब पर्वतातील उंच शिखर आहे. कोणते शिखर आहे उंच शिखर? गुरु शिखर हे कोणत्या पर्वतामधील उंच शिखर आहे? तर अरवली. लक्षात घ्या, अरवली पर्वतामधील हे उंच शिखर आहे.
प्रश्न पुढचा आहे पहा, जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती? जगातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती? 14 मध्ये हा प्रश्न पहा विचारला गेला होता. तर पहा हिमालय, ऑप्शन क्रमांक सी हिमालय. एखादा प्रश्न या ठिकाणी जर चुकीने पहा चुकीचं उत्तर सांगितलं गेलं तर थोडंसं लगेच पहा कमेंट करा, चूक होऊ शकते या ठिकाणी. प्रश्न 5वा आहे पहा, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर कोणते? बघा या ठिकाणी सर्वोच्च शिखर जे काय असतात, म्हणजे एक तर लक्षात घ्या, सर्वोच्च शिखर जगातील सर्वोच्च शिखर असतील, भारतामध्ये सर्वोच्च शिखर असेल, महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च शिखर असेल, किंवा या ठिकाणी एखाद्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वोच्च शिखर असेल, त्याच्यानंतर पहा पर्वत रांगेमध्ये सर्वोच्च शिखर असेल. म्हणजे बघा प्रश्न कसे विचारले जातात, जो काय पॅटर्न असतो तो पहा सेट असतो, सेम असतो, फक्त त्या पॅटर्नवरती पहा प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असा प्रश्न विचारला गेलेला आहे की जगातील सर्वोच्च कोणतं, एखाद्या पर्वत रांगेतील सर्वोच्च कोणतं, भारतामध्ये सर्वोच्च कोणतं, अशा प्रकारचे पहा प्रश्न असतात. त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करायचा आहे. तर आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमांजारो, तर हे या ठिकाणी सर्वोच्च शिखर आफ्रिकेमधील आहे. प्रश्न 6वा या ठिकाणी, उत्तर व दक्षिण भारतामधील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग कोणती? उत्तर आणि दक्षिण भारतामधील प्रत्यक्ष सीमारेषा किंवा बाउंड्री म्हणून कोणती पर्वतरांग ओळखली जाते? तर विंध्य पर्वतरांग ही उत्तर आणि दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा किंवा बाउंड्री म्हणून ओळखली जाते. प्रश्न 7वा, अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं? पहा अँडीज पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं? 16 मध्ये हा पहा प्रश्न विचारला गेलेला होता. आणि अँडीज वरतीच पहा वरती प्रश्न एक आलेला आहे, बघा तुम्ही बघितलेला असेल पहा वरती. बघा या ठिकाणी 13 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता पहा अँडीज पर्वतावरती, आणि 16 मध्ये परत हाच प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेला आहे. म्हणजे फक्त त्याच पर्वतावरती थोडासा वेगळा प्रश्न विचारला गेला की अँडीज पर्वतामधील सर्वात उंच शिखर कोणतं? तर पहा माउंट अकॅन्ग्वा, तर हे या ठिकाणी अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. त्यानंतर पहा इजिप्तमधील सिनाई पर्वतरांगेत टिंबटिंब सर्वात उंच शिखर आहे. बघा लक्षात घ्या, टॅगवर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, पहा सर्वात उंच शिखर, मग ते तुमचं देशामधील असेल, पर्वतरांगेमधील असेल, महाराष्ट्रामधील असेल, किंवा या ठिकाणी एखाद्या खंडामधील असेल, स्पेसिफिक खंड तुम्हाला सांगितलं जाईल, त्या खंडामधील तुमचं एखाद जे सर्वोच्च शिखर आहे ते तुम्ही थोडेसे लक्षात ठेवायचे, त्याचा स्टडी करायचा आहे. तर माउंट कॅटरीन, तर हे सर्वात उंच शिखर आहे पहा इजिप्तमधील सिनाई पर्वत रांगेमधील. प्रश्न पुढचा आहे पहा गॅलेली पर्वतरांगा हा टिंबटिंब मधील सर्वात उंच प्रदेश आहे. बघा इथे सुद्धा पहा सर्वात उंच प्रदेश आला. क्लॅरिटी येत नाही, तर पहा क्लॅरिटी येत नसेल तर तुमचे जे 3 डॉट आहेत पहा व्हिडिओचे त्याच्यावरती जावा आणि तुमची क्लॅरिटी पहा वाढवून घ्या, तुम्हाला क्लिअर दिसेल. पहा इस्रायल, ऑप्शन क्रमांक डी इस्रायल, तर गॅलिली पर्वतरांगा हा इस्रायल मधील आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात उंच प्रदेश या ठिकाणी गॅलिली पर्वतरांगा आहे. प्रश्न पुढचा आहे पहा 10वा प्रश्न, गहरजात डोंगरांनी टिंबटिंब राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे. पहा गहरजात डोंगरांनी कोणत्या राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे? तर ओडिसा या राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे. प्रश्न पुढचा आहे पहा अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणतं? बघा खंडातील सर्वोच्च शिखर कोणतं? तर फिन्सन मॅसिफ हे अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे. सायन्सचे पण आपण घेणार आहोत, सायन्सचे पण आपण काढणार आहोत प्रश्न अशा प्रकारे. हिमालय हा टिंबटिंब पर्वत आहे, तर वली पर्वत आहे. बघा वली पर्वत, ऑप्शन क्रमांक ए वली पर्वत आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 13वा, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचे शिखर कोणते? पहिल्या क्रमांकाचे संपले, या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे आता विचारलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं उंचीचं शिखर कोणतं? K2, ऑप्शन क्रमांक बी K2. तर बघा अशा प्रकारे पर्वतावरती शिखरावरती हे प्रश्न विचारले गेले 2019 पर्यंत. आता पहा खंड या घटकावरती या ठिकाणी पहा प्रश्न आलेले आहेत. खंड स्पेसिफिक खंड बघायचे आहेत आणि त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही स्टडी करायचा आहे. बघा पहिला प्रश्न विचारला गेला होता, जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड कोणता?
लक्षात घ्या बघा या ठिकाणी काय विचारलंय, फक्त सर्वात मोठं विचारलंय, सर्वात मोठं वाळवंट आणि सर्वात जास्त लांबीची नाईल नदी. म्हणजे फक्त एकच प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला नाही, की या ठिकाणी असं विचारलं नाही की सर्वात मोठं वाळवंट कोणतं. या ठिकाणी हा सरळ सरळ प्रश्न आहे. या ठिकाणी सरळ प्रश्न न विचार थोडासा वाकडा विचारला गेलेला आहे. सर असेच हिस्ट्रीचे पण घेणार आहोत, नक्की घेणार आहोत. या ठिकाणी सर्वात मोठं वाळवंट विचारलं आणि त्याच्यानंतर त्या खंडामधीलच या ठिकाणी सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड कोणता, अशा प्रकारे थोडासा एक प्रश्न विचारला गेलेला आहे. तर याच्यामध्ये पहा आफ्रिका खंड सांगता येईल, ऑप्शन क्रमांक बी आफ्रिका खंड. प्रश्न बघा पुढचा आहे मानव वस्ती नसलेला खंड. 17 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. मानवी वस्ती नसलेला खंड, ज्या ठिकाणी मानव राहत नाही, वस्ती नाही, तर अंटार्क्टिका या खंडावरती कोणत्याही प्रकारची मानवी वस्ती नाही. 17 मध्ये प्रश्न विचारला गेला होता. 19 मध्ये आहे तसा प्रश्न रिपीट झाला होता. मानवी वस्ती नसलेला खंड अंटार्क्टिका खंड. बघा प्रश्न रिपीट होतात. प्रश्न पुढचा आहे बघा 4था, अँटिलिज द्वीप समूह टिंबटिंब समुद्रात आहे. समुद्रावरती पण प्रश्न विचारले गेलेले आहेत. अँटिलिज द्वीप समूह म्हणजे खंड असेल, द्वीप समूह असेल, एकत्रच घेतलेला आहे. या ठिकाणी कॅरेबियन, अँटिलिज द्वीप समूह हा कॅरेबियन समुद्रामध्ये आहे. 18 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न पुढचा घटक आहेत पहा ग्रह, तारे आणि ग्रहण. या ठिकाणी ग्रहणावरती, ताऱ्यांवरती, ग्रहावरती या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहेत. बघा या ठिकाणी चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीतील ग्रहणाचा प्रकार कोणता. 16 मध्ये या ठिकाणी सिंपल प्रश्न विचारले गेलेले होते. म्हणजे फक्त या ठिकाणी आपले जे कन्सेप्ट आहे ते क्लिअर पाहिजे. या ठिकाणी हाय लेवलचे प्रश्न विचारले गेलेले नव्हते की चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीला ग्रहणाचा कोणता प्रकार म्हटलं जातं, तर पहा खग्रास म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस पहा अंशतः झाकला जातो त्यावेळेस पहा खंडग्रास चंद्रग्रहण असतं. प्रश्न पुढचा आहे बघा दुसरा प्रश्न, चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग. बघा 18 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता की चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज जो काही बदलणारा भाग असतो त्याला चंद्रकला असं पण म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक बी चंद्रकला. शेवटी बघा तुमचा स्कोर किती येत आहे थोडंसं काढून ठेवा थोड्याशा बाजूला. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला 13 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. तर पहा अवकाशामध्ये ज्या काही ताऱ्यांचे समूह असतात तर त्याला पहा दीर्घिका असं पण म्हटलं जातं. प्रश्न तिसरा दीर्घिका. अवकाशातील जे ताऱ्यांचे समूह असतात त्याला पहा दीर्घिका म्हटलं जातं. प्रश्न पुढचा, सूर्यमालेत लघुग्रह खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहेत. सूर्यमालेमध्ये जे काही लघुग्रह आहेत म्हणजे या ठिकाणी लघुग्रह आपल्याला विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहेत. म्हणजे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान कोणते ग्रह आहेत, कोणते लघुग्रह आहेत, हे आपल्याला माहिती असेल तरच आपण हा प्रश्न व्यवस्थित बरोबर सोडवू शकतो. तर पहा मंगळ आणि गुरु तर यांच्या दरम्यान या 2 ग्रहांच्या दरम्यान लघुग्रह आहेत. प्रश्न पुढचा 5वा प्रश्न आहे बघा, खालील पर्यायापैकी बहिर्ग्रह कोणता. बहिर्ग्रह असेल, आंतरग्रह असेल तर हे ग्रह तुमचे वाचायचे आहेत. या ठिकाणी जुन्या अभ्यासक्रमाचं पुस्तक बघितलं तर तुम्ही भूगोल विषयाचं त्याच्यामध्ये तुम्हाला याची सगळी माहिती मिळेल. नवीन पुस्तक जरी वाचलं तरी सुद्धा तुम्हाला माहिती याची पाहायला मिळेल. कुठूनही माहिती मिळवा, परंतु हा प्रश्न बघायचा आहे. अभ्यास करत असाल सध्या तर हा प्रश्न बघायचा, जुन्या प्रश्न बघायचे, जुन्या प्रश्नपत्रिका काढून आणि त्याच्यामधील जी माहिती आहे ती कुठूनही शोधून काढा. तुमचा या ठिकाणी नक्की फायदा होईल. तर यापैकी शनी हा ग्रह बहिर्ग्रह म्हणून ओळखला जातो. 16 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न पुढचा आहे सूर्य आणि लघुग्रहाचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना काय म्हटलं जातं. सूर्य आणि लघुग्रह ग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना खालीलपैकी काय म्हटलं जातं. बहिर्ग्रह, अंतर्ग्रह, उपग्रह, ब्रह्मपुत्रा. तर अंतर्ग्रह म्हटलं जातं. लक्षात घ्या अंतर्ग्रह कशाला म्हटलं जातं, बहिर्ग्रह कशाला म्हटलं जातं, उपग्रह हे लक्षात ठेवायचं आहे. अंतर्ग्रह कशाला म्हटलं जातं तर सूर्य आणि लघुग्रहांच्या पट्ट्यात यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह असं म्हटलं जातं. प्रश्न 7वा आहे बघा पुढचा, चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग म्हणजे काय. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग गोलाकार, लंबवर्तुळाकार, उभ्या दिशेत, आडव्या दिशेत. 14 मध्ये बघा एकदम सिंपल असे प्रश्न विचारले गेले होते. आता तुम्हाला जर समजा प्रश्न हा रिपीट करायचा असेल तर हा प्रश्न या ठिकाणी असा रिपीट केला जाईल की चंद्राचा पृथ्वीभोवती समजा प्रदक्षिणा घालण्याचा जो काही मार्ग आहे तर तो कोणता असतो तर लंबवर्तुळाकार असतो. म्हणजे
दोन प्रश्न एकत्र केले जातील, म्हणजे चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग लंबवर्तुळाकार आहे, अजून एक विधान त्या ठिकाणी घातलं जाईल आणि त्याच्यावरून बहुविधानी एक प्रश्न तयार केला जाईल. मग चूक कोणतं बरोबर कोणतं अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, लक्षात घ्या. प्रश्न पुढचा आहे बघा, 8वा प्रश्न. अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस काय म्हटलं जातं? 13 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. तर अमावस्या आणि पौर्णिमेला जी भरती येते त्या भरतीला उधाणाची भरती म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक बी, उधाणाची भरती. लाईक करायचा आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला काय म्हटलं जातं? परिवलन, परिभ्रमण, अक्षीय गती, कक्षीय गती. तर हे ज्या काय संज्ञा आहेत, परिवलन म्हणजे काय, परिभ्रमण म्हणजे काय, अक्षीय गती, कक्षीय गती, तर हे तुमचं लक्षात पाहिजे, हे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तुम्हाला अशाच याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला परिभ्रमण असं म्हटलं जातं आणि स्वतःभोवती त्याला परिवलन. प्रश्न पुढचा आहे बघा, 10वा प्रश्न. सौर वर्षाची सुरुवात टिंबटिंब या उत्सवाने होते. 19 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. बघा, म्हणजे आपल्या ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. सौर जी काही वर्ष असतं त्याची सुरुवात नेमकी कोणत्या उत्सवाने होते? तर बैसाखी, सौर वर्ष बैसाखी या सणाने उत्सवाने सुरुवात होत असते. प्रश्न पुढचा आहे टिंबटिंब या काळास उत्तरायण असं म्हणतात. उत्तरायण याचा काळ कोणता? तर 12 डिसेंबर ते 21 जून तर हे उत्तरायण आणि 21 जून ते 22 डिसेंबर हे दक्षिणायन. लक्षात ठेवायचं आहे दक्षिणायन आणि उत्तरायण. 22 डिसेंबर ते 21 जून उत्तरायण आणि 21 जून ते 22 डिसेंबर दक्षिणायन. प्रश्न पुढचा आहे बघा, प्रकाश एका सेकंदात सुमारे टिंबटिंब किलोमीटर प्रवास करतो. लेटेस्ट प्रश्न आहे बघा, 3 लाख किलोमीटर इतका प्रवास करतो. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एकही प्रश्न नाही आणि आपल्याला प्रश्न होते या ठिकाणी बघा, आपल्याला हा अभ्यासक्रम होता. प्रश्न पुढचा आहे किंवा घटक या ठिकाणी पुढचा आहे बेटे. बेटे याच्यावरती प्रश्न स्पेशल विचारले गेले आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं वेगळं केलं. तुम्हाला ते थोडेसे घटक लिहून घ्या, घटक कोणकोणते महत्वाचे आहेत ते लिहून घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती स्टडी करायचा आहे. बाकीचं सध्या या ठिकाणी नाही केलं तरी चालेल. जे घटक आहेत ते घटक करा. अंदमान निकोबार बेटाची राजधानी कोणती आहे? पोर्ट ब्लेअर. अंदमान निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअर. 13 मध्ये प्रश्न विचारला गेला होता. परत टिंबटिंब हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. सर्वात मोठे बेट, सर्वात मोठा, सर्वात उंच असेल, उंच पर्वत असेल, उंच डोंगर असेल, सर्वात मोठी लांब नदी असेल. तर बघा, आता या ठिकाणी सर्वात मोठं बेट हे विचारलेलं आहे ग्रीनलँड. तर सर्वात जगातील सर्वात मोठं बेट कोणतं? तर ग्रीनलँड. प्रश्न पुढचा आहे बघा, टिंबटिंब बेटे हे जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. जलमग्न पर्वतरांगेची शिखरे कोणत्या बेटामध्ये आहेत? तर निकोबार. निकोबार ही बेटे जलमग्न पर्वतरांगेची शिखरे म्हणून ओळखली जातात. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न चौथा आहे माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट टिंबटिंब नदीच्या पात्रात आहे. माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर ब्रह्मपुत्रा. ऑप्शन क्रमांक डी, ब्रह्मपुत्रा. तर या नदीच्या पात्रात हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. माजुली हे नदीच्या पात्रातील. प्रश्न पुढचा आहे बघा, 5वा प्रश्न. अंदमान निकोबार बेटे हे 2 वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहेत. त्या खाडीस टिंबटिंब असे म्हणतात. हो, एकही रुपया आपण घेत नाही, फक्त आपले टेस्ट सिरीज पेड आहे, बाकीचे आपण फ्रीमध्ये तुम्हाला सर्व देतो. आणि या ठिकाणी असं नाही की आपण हातचा राखून काही गोष्टी तुम्हाला देतो, तर 100% मी तुम्हाला देत असतो. माझे कोणतेही क्लास तुम्ही बघा, 100% मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न माझा असतो. या ठिकाणी थोडंसं लेट होतं, परंतु तुमच्यापर्यंत ते थेट पोहोचतं. अंदमान निकोबार बेटे हे 2 वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहेत, बाजूला केले गेले आहेत, वेगवेगळे केले गेले आहेत. त्या खाडीस काय म्हटलं जातं? तर 10 अक्षांश खाडी असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक सी, 10 अक्षांश खाडी. अंदमान निकोबार बेटे हे 2 वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेलेले आहेत किंवा वेगवेगळे केले गेलेले आहेत. त्या खाडीस 10 अक्षांश खाडी असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 5वा. प्रश्न क्रमांक 6वा. अंदमान निकोबार बेटांवरती टिंबटिंब हे आदिवासी या बेटांवरील मूळ रहिवासी आहेत. मूळ रहिवासी आहेत. 19 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. तर कातकरी, जाखा, भिल्ल, गोंड
तर अंदमान निकोबार बेटांवरती जे काही मूळ रहिवासी म्हणून आदिवासी ओळखले जातात तर ती जाखा जाखा यांना या ठिकाणी मूळ आदिवासी म्हणून ओळखलं जातं अंदमान निकोबार बेटांवरची. तर अशा प्रकारे पहा बेटांवरती प्रश्न विचारले गेले होते. आता नदी आणि शहरे. आता बाल या ठिकाणी लक्षात घ्या की नदी म्हणजे एखाद्या नदीच्या कडेला कोणतं शहर आहे ते कोणत्या नावाने ओळखलं जातं किंवा कोणतं शहर त्या ठिकाणी वसलं आहे अशा प्रकारचे प्रश्न असतील. आणि या ठिकाणी सर्वात लांब नदी कोणती किंवा पश्चिम वाहिनी नदी कोणती दक्षिण वाहिनी नदी कोणती अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये या घटकामध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे नदी असेल शहरे असतील थोडंसं लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न पहिला या ठिकाणी विचारला गेला होता. भारतीय पठारावरील टिंबटिंब ही पश्चिम वाहिनी नदी आहे. पश्चिम वाहिनी नदी यापैकी कोणती? नर्मदा, कृष्णा, साबरमती, कावेरी. तर नर्मदा नदी ही या ठिकाणी पश्चिम वाहिनी नदी आहे भारतीय पठारावरील. प्रश्न पुढचा आहे बघा दुसरा प्रश्न. देवप्रयाग जवळ भगीरथी नदी कोणत्या नदीला मिळते? देवप्रयाग. आता लक्षात घ्या आता नद्या भरपूर आहेत. आपण जर विचार केला की कोणकोणत्या नद्या लक्षात ठेवायच्या तर एक थोडंसं माझं ऑब्झर्वेशन आहे आणि तुमचं सुद्धा ऑब्झर्वेशन असेल तर ज्या ठिकाणी काहीतरी प्रसिद्ध ठिकाणं असतात प्रसिद्ध ठिकाणं असतात तर त्या ठिकाणच्या नदीचा त्या ठिकाणच्या डोंगराचा असेल त्या ठिकाणच्या बेटांचा असेल किंवा त्या ठिकाणच्या इतर का जमाती वगैरे असतील ह्याच्यावरती प्रश्न जास्त विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे फोकस करत असताना किंवा आपण म्हणूया की जे महत्वाचे आपण IMP जे काही मुद्दे वगैरे काढतो ते काढत असताना तुम्ही तसे काढायचे आहेत. या ठिकाणी देवप्रयाग जवळ भगीरथी नदी कोणत्या नदीला मिळते अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे. म्हणजे देवप्रयाग या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध असं ठिकाण आहे कारण त्या ठिकाणची जी माहिती असते ते आपल्याला माहिती असते. म्हणजे प्रसिद्ध असलं ते आपल्याला माहिती असतं आणि माहिती असलेच प्रश्न या ठिकाणी जास्त विचारले जातात. तर अलकनंदा तर या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे अलकनंदा या नदीला मिळते. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न पुढचा आहे तिसरा. ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती? ऑस्ट्रेलियामध्ये काय मरे नदी आहे त्या नदीची उपनदी कोणती? नमोई, डार्लिंग, थॉम्सन, फ्लिंडर्स. तर ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी डार्लिंग ही आहे. ऑप्शन क्रमांक बी डार्लिंग ही नदी आहे. थोडासा या ठिकाणी आपण बघा जे काही नदी आहे त्या नदीचं नाव थोडंसं बघा वेगळं आहे डार्लिंग. तर त्याच्यामुळे असे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. जे पेपर शीटर असतात ते सुद्धा या ठिकाणी आपण म्हणूया थोडेसे प्रश्न काढत असताना असा विचार करून काढत असतील की थोडेसे मजेशीर प्रश्न असावेत किंवा या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन मध्ये कारण डार्लिंग हा जो शब्द आहे तर तो या ठिकाणी आपण कधीही कुठे वाचलेला नसतो परंतु ते असतं प्रत्यक्षात असतं त्याच्यामुळे तसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर गोदावरी. सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी. लेटेस्ट 17 मध्ये या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न 5वा आहे हिमालयातील कैलास पर्वत रांगेत तिबेटमध्ये बोखर चू जवळ टिंबटिंब नदी उगम पावते. हिमालयातील कैलास पर्वत रांगेमध्ये तिबेटमध्ये बोखर चू जवळ कोणती नदी उगम पावते? तर सिंधू नदी उगम पावते. लक्षात ठेवा सिंधू नदी. प्रश्न 6वा आहे बघा. तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग. तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग कोणता? पश्चिम हिमालय, मध्य हिमालय, पूर्व हिमालय, वायव्य हिमालय. आता बघा हिमालय जो काय आहे घटक तो सगळा तुम्ही अभ्यासा कारण पेपर 1 मध्ये सुद्धा हिमालयावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत विचारले जातील आणि या ठिकाणी पेपर 2 मध्ये सुद्धा हिमालयावरती प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे हिमालयाची माहिती तुम्हाला ज्या ठिकाणाहून मिळेल त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अभ्यास त्याचा करायचा आहे नोट्स काढायच्या आहेत. तर पूर्व हिमालय तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग पूर्व हिमालय हा आहे. ऑप्शन क्रमांक सी पूर्व हिमालय. प्रश्न पुढचा आहे 7वा. टिंबटिंब हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे ऐतिहासिक बघा लक्षात घ्या मी मागाशी सांगितलं होतं की ऐतिहासिक असेल म्हणजे प्रसिद्ध असतील त्या ठिकाणी काहीतरी असं आहे की एक पर्यटन स्थळ वगैरे असेल तर त्या ठिकाणचे प्रश्न जास्त विचारले जातात. तर ऐतिहासिक शहर कोणतं ऐतिहासिक शहर? तर मिलान हे ऐतिहासिक शहर ओलान या नदीकाठी वसले आहे. प्रश्न पुढचा आहे 8वा प्रश्न. इटलीच्या राजधानीचे शहर कोणतं? इटलीच्या राजधानीचे शहर कोणतं? तर रोम. इटलीच्या राजधानीचे शहर कोणतं? रोम हे आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 9वा प्रश्न. अंबाला हे शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर असल्याने टिंबटिंब त्यास शहर म्हणतात. कोणते शहर त्यास म्हटलं जातं? अंबाला हे शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर आहे. जर शास्त्रीय उपकरण तयार केले जात असतील तर साहजिकच आहे ते विज्ञान शहर म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक डी विज्ञान शहर. हाच प्रश्न 18 मध्ये आला होता या ठिकाणी हरियाणातील अंबाला शहर.
पाठीमागच्या प्रश्नामध्ये या ठिकाणी फक्त अंबाला शहर म्हटलं होतं. या ठिकाणी हरियाणा म्हणजे अंबाला शहर हरियाणामध्ये आहे, तर हरियाणातील अंबाला शहर कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर ऑप्शन क्रमांक ए विज्ञान शहर. प्रश्न रिपीट झाला 18 मध्ये. प्रश्न 11वा, टिंबटिंब नदीने सुंदरबन नावाचा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात तयार केलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक सी गंगा या नदीने सुंदरबन प्रदेश तयार केला आहे. आता या ठिकाणी थोडंसं आपण फक्त काय करतो की गंगा नदी सुंदरबन हे लक्षात ठेवतो, परंतु या ठिकाणी कुठे तयार केला आहे तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. बांगलादेशात आणि पश्चिम बंगालमध्ये तयार केला आहे हे लक्षात ठेवा. प्रश्न तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो. प्रश्न 12वा आहे बघा. अहमदनगर जिल्ह्यात निघोज येथे टिंबटिंब नदीच्या पाण्यात कुंभगर्ते म्हणजे रांजण खळगे आहेत. अहमदनगर जिल्ह्यामधील रांजण खळगे जे आहेत ते नदीमध्ये निघोज या ठिकाणी सापडतात. तर ती नदी कोणती? तर ती नदी आहे कुकडी नदी. कुकडी नदीच्या पाण्यामध्ये रांजण खळगे आढळतात. प्रश्न पुढचा आहे 13वा. टिंबटिंब या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. कोणत्या शहराजवळ? पोर्ट सईद, अस्वान, अलेक्झांड्रिया, कैरो. तर कैरो या शहराजवळ गिझा हे पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. प्रश्न पुढचा आहे बघा. टिंबटिंब नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. आता या ठिकाणी हाच प्रश्न तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामधील कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध असलेलं नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलं आहे? बघा प्रश्न असाच विचारला जाऊ शकतो. तर शिप्रा नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. 19 मध्ये प्रश्न विचारलेला होता. पुढचा प्रश्न, रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? आपण वरती बघितलं रोम शहर, जी राजधानी बघितली आपण, परंतु आता रोम शहर म्हणजे त्याच प्रश्नाच्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे की रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर टायबर या नदीच्या काठी रोम शहर वसलेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी रोम शहर. तर अशा प्रकारे पण नदी किंवा शहरे, प्रसिद्ध शहरे असतील किंवा प्रसिद्ध एखादी नदी असेल, त्या ठिकाणी कोणती नदी कोणत्या नदीला मिळालेली आहे, संगम झालेला आहे, अशा प्रकारचे प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत आणि तसेच प्रश्न तुम्ही या ठिकाणी वाचायचे आहेत किंवा अभ्यास करायचा आहे. पुढे आता बघूया आपण ज्वालामुखी. तर ज्वालामुखी या घटकावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. ज्वालामुखी हा घटक तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला तो मिळून जाईल. तर आता बघा याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले गेले आहेत. टिंबटिंब हा जागृत ज्वालामुखी आहे. जागृत ज्वालामुखी असेल, मृत ज्वालामुखी असेल, तर असे प्रश्न या ठिकाणी विचारले आहेत. 13 मध्ये जागृत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणचा? फुजियामा या ठिकाणी जागृत ज्वालामुखी आहे. आता प्रश्न विचारला गेला तर हा फुजियामा जो का जागृत ज्वालामुखी आहे तो कोठे आहे, कोणत्या ठिकाणी आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न 16 मध्ये प्रश्न विचारला होता. टांझानिया म्हणजे आफ्रिकामधील मृत ज्वालामुखी. बघा 13 मध्ये जागृत विचारला होता, 16 मध्ये मृत ज्वालामुखी विचारला आहे. माउंट किलिमांजारो या ठिकाणी टांझानिया म्हणजे आफ्रिकामधील हा मृत ज्वालामुखी आहे माउंट किलिमांजारो. प्रश्न 3 आहे अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या टिंबटिंब बेटावरती भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. जगातील झालं, या ठिकाणी आता भारतामधील आला. या ठिकाणी बरोबर आहे. बरोबर 10वीच्या पुस्तकामधील 9वीचे पुस्तक, 8वीचे पुस्तक सगळे रेफर करा. ओल्ड सिलेबस बघायचा आहे. बरोबर. प्रश्न 3 या ठिकाणी अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या टिंबटिंब बेटावरती भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. तर ब्यारन या बेटावरती भारतामधील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. प्रश्न क्रमांक 3 ब्यारन. प्रश्न पुढचा आहे बघा. इटलीतील फिस्वियस व अलास्कातील काटमाई ही टिंबटिंब प्रकारची ज्वालामुखीची उदाहरणे आहेत. ज्वालामुखीची उदाहरणे कोणती आहेत? जागृत, निद्रिस्त, सुप्त, मृत, भ्रंश, मूलक. तर या ठिकाणी हे जे काही इटलीतील फिस्वियस व अलास्कातील काटमाई ही ज्वालामुखीची उदाहरणे आहेत, ही निद्रिस्त किंवा ही सुप्त अवस्थेमधील ज्वालामुखीची उदाहरणे आहेत. केंद्रित ज्वालामुखी असेल, जागृत असतील, मृत असतील, भ्रंश, मूलक असतील, तर हे सगळे ज्वालामुखीची उदाहरणे असतील आणि ते कोणकोणत्या ठिकाणी सध्या आढळतात, कोणकोणत्या ठिकाणी होते किंवा त्या संदर्भात जे काही माहिती असेल ते माहिती तुम्ही थोडीशी लक्षात ठेवायची आहे किंवा ती वाचायची आहे. प्रश्न पुढचा आहे बघा.
पोम्पई हे शहर टिंबटिंबच्या खाली गाडले गेले आहे. बघा, ज्वालामुखीच्या संदर्भात हा प्रश्न आहे. 19 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. हिमस्खलनामुळे कोसळलेले बर्फ असतील, ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या प्रवाहाच्या खाली महापुराचे अवसाद दरड कोसळून. तर पोम्पई हे जे शहर आहे ते ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या प्रवाहाच्या खाली गाडले गेलेले आहे. ऑप्शन क्रमांक बी, ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या प्रवाहामुळे. पुढे बघा, एकके आणि परिमाणे. भूगोलामधील जे काही एकके असतील किंवा परिमाणे असतील तर यावर आधारित हे प्रश्न विचारलेले आहेत. माझे मीडियम हिंदी आहे तर माझा पेपर मराठीमध्येच राहील ना. इंग्लिश आणि मराठीमध्ये असेल. इंग्लिश आणि मराठी दोन्हीपैकी एक माध्यम तुमचं असेल किंवा दोन्ही माध्यम शक्यतो असतात. तर बघा, रिश्टर हे टिंबटिंब तीव्रता मोजण्याचं एकक आहे. 13 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. आपल्याला सर्वांना माहिती आहे भूकंप मोजण्याचं हे एकक आहे. भूकंपाची तीव्रता मोजण्याचं रिश्टर. रिश्टर स्केल 17 मध्ये हा प्रश्न रिपीट झाला होता. रिश्टर स्केल हे टिंबटिंबची तीव्रता मोजण्याचं एकक आहे. तर भूकंप. फक्त या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा कॅन्सल केला होता कारण त्याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक होती, आपण ती बरोबर केली. प्रश्न पुढचा आहे बघा, सागर तळाची खोली मोजण्याचा परिणाम कोणतं? सागर तळाची खोली मोजण्याचा परिणाम कोणतं? तर फॅदम. सागर तळाची खोली मोजण्याचं परिणाम ना, या ठिकाणी परिमाण पाहिजे. परिमाण कोणतं? तर फॅदम. प्रश्न पुढचा आहे बघा, चौथा प्रश्न, आकृतीमधील उपकरणामधून निर्द्रव वायुदाब मापकाचा योग्य पर्याय ओळखा. बघा, आता या ठिकाणी काही उपकरणं दिलेली आहेत आणि याच्यामधून आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे निर्द्रव वायुदाब मापकाचा योग्य असा पर्याय कोणता? तर हे या ठिकाणी आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचे परिमाण असेल, यंत्र असतील तर याचा स्टडी पाहिजे तरच तुम्ही या ठिकाणी हे ओळखू शकता. तर याचं उत्तर निर्द्रव वायुदाब मापक यापैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक बी. तर या ठिकाणी 2 नंबरचा हा या ठिकाणी निर्द्रव वायुदाब मापक आहे. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न पुढचा आहे बघा, वाऱ्याचा वेग टिंबटिंब असा सांगितला जातो. वाऱ्याचा वेग कसा सांगितला जातो? किलोमीटर प्रति तास, किलोमीटर प्रति मिनिट, मीटर प्रति सेकंद, किलोमीटर प्रति दिन. तर वाऱ्याचा वेग हा किलोमीटर प्रति तास असा सांगितला जातो. आता बघा, अशा प्रकारे या ठिकाणी परिमाण जे असतील किंवा या ठिकाणी आपण म्हणूया जे काही माप वगैरे असतील तर त्याच्यावरती हे प्रश्न विचारले आहेत. आता या ठिकाणी पुढचा घटक आहे महासागर, समुद्र, गर्ता, समुद्र दोन्ही. म्हणजे महासागर तळरचना वगैरे असेल तर याच्यावरती हे प्रश्न आहेत. तर हे प्रश्न या ठिकाणी किंवा हे जे घटक आहेत ते तुम्ही थोडेसे वाचायचे आहेत. सगळे प्रश्न आपण भूगोल या विषयाचे सगळे प्रश्न घेणार आहोत. बघा, प्रश्न पहिला, मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रधुनी कोणती? मलेशिया आणि इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रधुनी कोणती? तर यापैकी मलाक्काची ही सामुद्रधुनी मलेशिया आणि इंडोनेशिया तर या 2 देशांमध्ये आहे. प्रश्न दुसरा आहे पोर्टोरिको गर्ता कोणत्या महासागरातील आहे? पोर्टोरिको गर्ता कोणत्या महासागरातील आहे? अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी, अंटार्क्टिक. तर पोर्टोरिको गर्ता हा अटलांटिक महासागरामधील आहे. पोर्टोरिको, अटलांटिक. प्रश्न पुढचा आहे जगातील सर्वात खोल गर्ता कोणता? जगातील सर्वात खोल गर्ता कोणता? एल्युशियन, कुरिल, पोर्टोरिको, मरियाना. 7th क्लासला आहे. बरोबर. गर्ते असेल, महासागराची जलरचना असेल
तळरचना असेल तर हे 7वीला सुद्धा आहेत, पण 9वीला सुद्धा आहेत. पण 9वीचा नवीन अभ्यासक्रम बघा, त्याच्यामध्ये सुद्धा हिची तुम्हाला सगळी माहिती बघायला मिळेल. तर जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना हा सर्वात खोल गर्ता आहे. टिंबटिंब हा सर्वात मोठा महासागर आहे. बघा आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल पहा, जर तुमचं ऑब्झर्वेशन असेल पहा चांगलं, सर्वात मोठं हेच विचारलं गेलं आहे. सर्वात मोठा महासागर कोणता? जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 5वा. जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास काय म्हणतात? जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास काय म्हणतात? उपसागर, सामुद्रधुनी, आखात, खाडी. तर आखात. जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास आखात असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 6. इस्रायलच्या दक्षिणेस टिंबटिंबचे आखात आहे. आखातावरती प्रश्न. इस्रायलच्या दक्षिणेस टिंबटिंबचे आखात आहे. अकाबा, पर्शिया, जॉर्जिया, जेरुसेलम. इस्रायलच्या दक्षिणेस अकाबा. अकाबाचे आखात आहे. प्रश्न पुढचा आहे 16 मध्ये विचारला होता. किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडालेली सर्वात उथळ भाग. किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग खालीलपैकी काय म्हणून ओळखला जाईल? खंडांत उतार, भूखंड मंच, सागरी मैदान, सागरी डोह. तर भूखंड मंच. किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडलेला सर्वात उथळ भाग असतो तर तो भूखंड मंच म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 8वा प्रश्न. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे टिंबटिंब या भागात आढळतात. मासेमारीसाठीची विस्तृत क्षेत्र कोणत्या भागामध्ये आढळेल? भूखंड मंच, सागरी डोह, सागरी पर्वत, सागरी मैदान. तर मासेमारीसाठीचे विस्तृत क्षेत्र हे भूखंड मंच या ठिकाणी आढळतं. ऑप्शन क्रमांक ए भूखंड मंच. त्या ठिकाणी मासेमारीसाठी उथळ अशी जागा असते. प्रश्न पुढचा. हरिहरेश्वर येथे टिंबटिंब आहे. 17 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर समुद्र किनारा आहे. ऑप्शन क्रमांक सी समुद्र किनारा आहे. हरिहरेश्वर येथे समुद्र किनारा आहे. प्रश्न पुढचा 10वा. 19 मध्ये हाच प्रश्न परत विचारला होता, रिपीट झाला होता. हरिहरेश्वर येथे हरिहरेश्वरला सुंदर टिंबटिंब आहे. तर समुद्र किनारा आहे. सुंदर समुद्र किनारा आहे. 17 मध्ये हाच प्रश्न कॅन्सल केला होता, काहीतरी मिस्टेक झाली होती आणि तोच प्रश्न परत 19 मध्ये विचारला होता. प्रश्न पुढचा 11वा. सागरी जलात टिंबटिंबचे प्रमाण सर्वात अधिक असते. तर सोडियम क्लोराईड NaCl ज्याच्यापासून मीठ तयार होतं, म्हणजे या ठिकाणी त्याचं प्रमाण सर्वाधिक असतं म्हणून सागरापासून आपण मीठ तयार करतो. प्रश्न पुढचा आहे 12वा. समुद्र सपाटीवर वायुदाब किती मिलीबार असतो? बघा मिलीबार. समुद्र सपाटीवरती जो वायुदाब असतो तो कोणत्या परिमाणात मोजला जातो? तर मिलीबार मध्ये मोजला जातो. आता समुद्र सपाटीवरती वायुदाब असतो तो किती मिलीबार असतो? तर 1013.2 मिलीबार इतका असतो, लक्षात ठेवा. प्रश्न पुढचा आहे बघा. खालील आकृतीतील सागरी गुहा यासाठी योग्य पर्याय निवडा. इयत्ता 9वीचं पुस्तक, नवीन अभ्यासक्रमाचं इयत्ता 9वीचं पुस्तक काढायचंय, त्याच्यामध्ये तुम्हाला ही आकृती मिळेल. आता या ठिकाणी आपल्याला सागरी गुहा ओळखायला सांगितलेली आहे. 4 नंबर या ठिकाणी आहे, 3 नंबर, 2 नंबर, 1 नंबर. सागरी गुहा आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. आता या ठिकाणी जे काही भूखंड मंच तयार होत असतील किंवा सागरी गुहा तयार होतात किंवा या ठिकाणी कडा तयार होतात किंवा डोंगर तयार होतात, तर या ठिकाणी सागराच्या पाण्यामुळे तयार होत असतात किंवा पाण्याचं घर्षण वगैरे होऊन त्या ठिकाणी तयार होत असतात आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे या ठिकाणी आसपासची जी काही माहिती आहे याची सगळी गोळा करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. तर जी काही सागरी गोवा आहे या ठिकाणी तयार झालेली ही सागरी गोवा आहे. या ठिकाणी ही सागरी गोवा आहे. या ठिकाणी पाणी हे म्हणजे आदळून आपटून या ठिकाणी अशा प्रकारची सागरी गोवा तयार होते. ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न बघा पुढचा आहे. या ठिकाणी सुद्धा गुहाचा योग्य क्रमांक सांगायला लावला होता 2017 मध्ये. 19 मध्ये आपण आधीचा प्रश्न बघितला आणि 17 मध्ये हा फक्त गुहा या ठिकाणी विचारलेला आहे की यापैकी नेमकी गुहा कोणती. सागरी गुहा शब्द या ठिकाणी आलेला नव्हता 17 मध्ये. तर या ठिकाणी इथे 2 क्रमांक आहे. या ठिकाणी सागरी गुहाचा योग्य असा क्रमांक आहे. ऑप्शन क्रमांक बी सागरी गुहा. बघा असे हे जे काय आकृत्या आहेत त्या थोड्याशा अभ्यासाच्या आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी समुद्र, महासागर, गर्ते असतील किंवा जे काय तळरचना असते त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले होते. प्रश्न पुढचा आहे किंवा घटक पुढचा.
कालवे, सरोवरे आणि धबधबे. कालवे, सरोवर आणि धबधबे याच्यावरती प्रश्न आहेत. पुढे बघा प्रश्न आला होता कसा, इंदिरा गांधी कालवा टिंबटिंब राज्याच्या वायव्य भागात आहे. इंदिरा गांधी कालवा टिंबटिंब राज्याच्या वायव्य भागात आहे. 13 मध्ये हा प्रश्न आला होता. तर राजस्थान, इंदिरा गांधी कालवा राजस्थान राज्याच्या वायव्य भागात आहे. 13 मध्ये हा प्रश्न आला होता. प्रश्न पुढचा आहे बघा, सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्वाचा आहे, कारण सुएझ कालवा जो मार्ग आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे. याचं खालीलपैकी कारण कोणतं? तो समुद्र सपाटीवरती आहे, तो मुंबई लंडनला जोडतो, ह्यामुळे वेळ आणि अंतर वाचते. तर याचं उत्तर ह्यामुळे वेळ आणि अंतर वाचतं. ऑप्शन क्रमांक सी, वेळ आणि अंतर वाचतं. तो जवळचा रस्ता झालेला आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, पनामा या कालव्यास टिंबटिंबचे प्रवेशद्वार असं म्हणतात. पनामा या कालव्यास कशाचं प्रवेशद्वार म्हटलं जातं? अटलांटिक महासागराचं, पॅसिफिकचे, हिंदी महासागराचे, भूमध्य सागराचं. तर पॅसिफिकचे प्रवेशद्वार असं पनामा या कालव्यास म्हटलं जातं. 18 मध्ये हा प्रश्न आला होता. प्रश्न 13 मध्ये आला होता बघा, चौथा प्रश्न, कोलेरो हे गोड्या पाण्याचं सरोवर टिंबटिंब राज्यात आहे. कोलेरो हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हे कोलेरो गोड्या पाण्याचं सरोवर आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, 5वा, खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचं सरोवर नाही? बघा, गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं नाही? 16 मध्ये हा प्रश्न आला होता. गोड्या पाण्याचं सरोवर यापैकी सांबर सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, गोड्या पाण्याचं सरोवर नाही. मान सरोवर, उलर सरोवर आणि दाल सरोवर हे गोड्या पाण्याची सरोवर आहेत. प्रश्न 6वा आहे बघा, खालीलपैकी कोणत्या खंडात व्हिक्टोरिया सरोवर आहे? खंड विचारला, त्यापैकी आपल्याला सरोवर माहिती पाहिजे. व्हिक्टोरिया सरोवर हे कोणत्या खंडात आहे? तर आफ्रिका या खंडामध्ये व्हिक्टोरिया या नावाचं सरोवर आहे. प्रश्न पुढचा आहे 7वा प्रश्न, टिंबटिंब हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. जगातील सर्वात मोठं धरण कोणतं? तर यापैकी भाकरा नांगल हे जगातील सर्वात मोठं धरण आहे. प्रश्न क्रमांक 7, जगातील सर्वात मोठं धरण भाकरा नांगल. प्रश्न पुढचा आहे 8वा प्रश्न, यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर बघा, हेच प्रश्न तुम्हाला पेपर 1 मध्ये विचारले गेलेले आहे. त्याच्यामुळे पेपर 1 जर तुम्ही कोण देत असाल तर पेपर 2 चा सुद्धा सराव करा. या ठिकाणी असं म्हणू नका की मला पेपर 2 नाही, तर असं करू नका. तुम्हाला पेपर 1 मध्ये सुद्धा हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा, आपण गरम पाण्याच्या झऱ्यावरती बरेच प्रश्न बघितलेले आहेत. तर प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे? तर कापेश्वर. तर कापेश्वर हे या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याच्या झऱ्याचं प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, आकृतीवरती प्रश्न आला होता, खालील आकृतीतील धबधब्याचा योग्य क्रमांक कोणता? या ठिकाणी आकृती दिलेली आहे, म्हणजे ही काय आहे जमीन आहे, या ठिकाणी ही नदी आहे आणि या ठिकाणी वरून पाणी असं पडत आहे. धबधब्याचा योग्य क्रमांक कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी सी जो ऑप्शन क्रमांक आहे, जो 3 नंबरने दाखवला, तर हा या ठिकाणी धबधब्याचा योग्य असा क्रमांक आहे. ऑप्शन क्रमांक सी. तर व्यवसाय आणि उद्योग. तर आता पुढचा या ठिकाणी घटक आहे व्यवसाय आणि उद्योग. याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात, कसे आलेले होते? तर बघा, संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? या ठिकाणी बघा, जर संशोधन असेल तर संशोधन करणारे जे घटक आहेत किंवा कोण कोण जे संशोधन करत असेल ते कोणत्या प्रकारचा व्यवसाय करतात, अशा प्रकारचा प्रश्न असेल, किंवा सरळ विचारला आहे की संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे. तर संशोधन असेल किंवा जे अभियांत्रिकी असतील तर ते सर्व या ठिकाणी चतुर्थक व्यवसायामध्ये मोडतात. म्हणजे या ठिकाणी जे बुद्धिजीवी असतात या ठिकाणी, तर ते या ठिकाणी बौद्धिक कार्य करणारे असतात, त्यांना या ठिकाणी चतुर्थक व्यावसायिक असं म्हटलं जातं. म्हणून संशोधक चतुर्थक व्यवसायामध्ये मोडतात. प्रश्न पुढचा बघा, बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय या ठिकाणी म्हणतात? बघा, तोच प्रश्न या ठिकाणी कसा विचारला गेला आहे? वरचा प्रश्न बघा एकदम सरळ विचारला गेला की या ठिकाणी संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे. खालचा प्रश्न काय विचारला की बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय म्हटलं जातं? तर चतुर्थक व्यवसाय म्हटलं जातं. 16 मध्ये तो प्रश्न विचारला गेला होता. 18 मध्ये बघा प्रश्न विचारला गेला, खालीलपैकी कोणता व्यवसाय हा शेतीला पूरक ठरतो? म्हणजे शेतीला पूरक असणारा व्यवसाय कोणता? तर यापैकी पशुपालन व्यवसाय हा शेतीला पूरक असणारा व्यवसाय आहे. 18 मध्ये प्रश्न विचारला गेला होता. प्रश्न पुढचा आहे बघा, लोह आणि पोलाद उद्योगधंदे टिंबटिंब जवळ स्थापन होतात. म्हणजे लोह आणि पोलाद उद्योगधंदे या ठिकाणी खालीलपैकी कशाजवळ स्थापन केले जातात? कोळसा उत्पादक प्रदेश, पाणी पुरवठा प्रदेश, बाजारपेठ, विद्युत केंद्र. तर
लोह आणि पोलाद उद्योगधंद्यासाठी कोळशाची खूप आवश्यकता असते. ज्या ठिकाणी कोळसा असतो, कोळशाच्या खाणी असतील, त्या ठिकाणी हे जे काही उद्योगधंदे आहेत ते स्थापन केले जातात, म्हणजे कोळसा उत्पादक प्रदेशाजवळ स्थापन होत असतात. प्रश्न पुढचा आहे बघा, 5वा प्रश्न. वाहतूक आणि दळणवळण ह्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या का मानल्या जातात? तर वाहतुकीमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते, म्हणून या ठिकाणी वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न 6वा आहे बघा. ऑडीच्या उत्पादनासाठी टिंबटिंब हा औद्योगिक प्रदेश प्रसिद्ध आहे. आता या ठिकाणी एक कार आहे बघा, ऑडी ही कार आहे. तर ऑडीच्या उत्पादनासाठी कोणता औद्योगिक प्रदेश प्रसिद्ध आहे? आता हा प्रश्न जागतिक लेवलचा आहे, तुम्हाला जागतिक सुद्धा भूगोल आहे ते थोडासा अभ्यासायचा आहे. तर जे ऑडीचे उत्पादन आहे तर ते मध्य युरोपमध्ये या ठिकाणी जास्त प्रमाणात होतं आणि मध्य युरोप हा प्रसिद्ध असा प्रदेश आहे ऑडीच्या उत्पादनासाठी. पुढे बघा, खनिज, कोळसा आणि खडक. खनिजे, कोळसा आणि खडक याच्यावरती प्रश्न, या घटकावरती प्रश्न कसे विचारले जातात? थोरियमचे मुख्य खनिज कोणते? थोरियमचे मुख्य खनिज कोणते? 14 मध्ये हा प्रश्न आला होता. तर पहा, थोरियमचं मुख्य खनिज मोनाझाईट. मोनाझाईट हे थोरियमचे मुख्य खनिज आहे. 14 मध्ये हा प्रश्न आलेला होता. प्रश्न पुढचा आहे बघा, दुसरा प्रश्न. टिंबटिंब हे अधातू खनिज आहे पहा. अधातू खनिज यापैकी कोणतं? लोखंड, तांबे, बॉक्साईट, अभ्रक. तर अभ्रक हे अधातू खनिज आहे. धातू, अधातू. प्रश्न पुढचा आहे पहा, तिसरा प्रश्न. खालीलपैकी कोणते खनिज पोलाद तयार करण्यासाठी वापरतात? पोलाद तयार करण्यासाठी वापरतात. आपण या ठिकाणी त्या दिवशी एक लेक्चर घेतला होता परिसर अभ्यासासाठी. परिसर अभ्यासासाठी आपण त्याच्यामध्ये खनिज बघितली होती. खनिज आपल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं खनिज मिळतं, कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे कोणत्या खनिजासाठी, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या खनिजापासून काय तयार केलं जातं याची माहिती आपण बघितली होती. तर ती जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल, तो व्हिडिओ बघा. तुमचे एखादा प्रश्न तुमचा 100% पक्का असेल. तर खनिज पोलाद तयार करण्यासाठी, कोणतं खनिज पोलाद तयार करण्यासाठी वापरला जातं? तर मॅग्नीज. ऑप्शन क्रमांक बी, मॅग्नीज हे पोलाद तयार करण्यासाठी वापरलं जातं. चौथा प्रश्न बघा, टिंबटिंब पासून ॲल्युमिनियम मिळवलं जातं. ॲल्युमिनियम कशापासून मिळवलं जातं? तर बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम मिळवलं जातं. 13 मध्ये प्रश्न विचारला होता. 16 मध्ये दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा. लोह खनिजाचे साठे तुम्हाला माहिती पाहिजे बघा. लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोणता? कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली. तर लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा दक्षिण महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग हा आहे. ऑप्शन क्रमांक सी, सिंधुदुर्ग. व्हिडिओचे टायटल आपण फक्त भूगोल हा विषय दिलाय, सामाजिकशास्त्र. खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कोठे आढळतो? ठीक आहे, मी लिंक देईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर त्या व्हिडिओची लिंक देईल. किंवा परिसर अभ्यास अतिसंभाव्य प्रश्न तुम्ही सर्च करा. एक 7 ते 8 दिवसापूर्वी किंवा 5 दिवसापूर्वीच आपण तो व्हिडिओ घेतलेला आहे. परिसर अभ्यासाचा लेटेस्ट व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट खालीलपैकी कोठे आढळतो? तर ललितपूर या ठिकाणी हा फॉस्फेट आढळतो, जो खत निर्मितीसाठी वापरला जातो. प्रश्न पुढचा आहे 7वा प्रश्न. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये टिंबटिंब व टिंबटिंब खनिजे आढळतात. अंतर्गाभ्यामध्ये कोणती खनिजे आढळतात पृथ्वीच्या? तर निकेल आणि लोह. तर ही खनिजे पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये आढळतात यापैकी, दिलेल्यापैकी. प्रश्न 8वा आहे बघा. अग्निज खडकातील, खडकावरती हा प्रश्न आहे. अग्निज खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो? अग्निज खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो? सर्पेटाईन, संगमरवर, स्लेट, क्वार्टजाईट. तर सर्पेटाईन, अग्निज खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून रूपांतरित खडक तयार होतो, सर्पेटाईन. प्रश्न पुढचा आहे बघा, 9वा प्रश्न. टिंबटिंब या खडकात जीवाश्म आढळत नाही. जीवाश्म खालीलपैकी कोणत्या खडकामध्ये आढळत नाही? गाळाचे रूपांतरित अग्निज चुनखडक. तर बघा, जीवाश्म आढळत नाही जो काही खडक आहे तर तो रूपांतरित हा सुद्धा येईल आणि अग्निज हा सुद्धा येणार आहे. 2 उत्तरे याची देण्यात आलेली होती. अग्निज आणि रूपांतरित या खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. बाकीच्या खडकामध्ये जीवाश्म आढळतं.
प्रश्न पुढचा आहे बघा 10वा प्रश्न. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात टिंबटिंब प्रकारचा कोळसा आढळतो. कोणत्या प्रकारचा कोळसा हा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळतो? तर बिटुमिनस. तर पहा बिटुमिनस या प्रकारचा कोळसा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळतो. प्रश्न 11वा. कोलार येथील सोन्याच्या खाणी टिंबटिंब राज्यात आहेत. पहा कोलार येथील सोन्याच्या खाणी कर्नाटक. कोलार कर्नाटक. प्रश्न पुढचा 12वा. टिंबटिंबचा उपयोग हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो. खालीलपैकी कशाचा उपयोग अणुविद्युत निर्मितीमध्ये पहा केला जातो? तर थोरियमचा उपयोग हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मितीमध्ये पहा केला जातो. प्रश्न पुढचा 13वा. चुनखडीच्या प्रदेशात टिंबटिंब हे भूरूप तयार होतं. चुनखडीचा प्रदेश ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी खालीलपैकी कोणतं भूरूप तयार होत असतं? तर विलय छिद्रे. विलय छिद्रे हे भूरूप चुनखडीच्या प्रदेशात तयार होतं. प्रश्न पुढचा आहे बघा. मोनाझाईट वाळू टिंबटिंब या राज्यात आढळते. मोनाझाईट या नावाची वाळू आहे ही कोणत्या राज्यामध्ये आढळते? 19 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर ही केरळ या राज्यामध्ये पण मोनाझाईट नावाची वाळू सापडते. ऑप्शन क्रमांक बी मोनाझाईट. पुढे बघा लोहमार्ग आणि महामार्ग. तर पहा पेपर 1 मध्ये सुद्धा प्रश्न असतात महामार्गावरती. पेपर 2 मध्ये बघा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर कॅनेडियन राष्ट्रीय महामार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि टिंबटिंबला जोडतो. आता या ठिकाणी नॅशनल लेवलचा प्रश्न आलेला आहे की कॅनेडियन जो राष्ट्रीय लोहमार्ग आहे तो पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि टिंबटिंबला जोडतो. तर नोव्हास्कॉटिया म्हणजे कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग हा पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि नोव्हास्कॉटियाला जोडतो. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न पुढचा आहे बघा. चीनच्या टिंबटिंब भागात लोहमार्ग जास्त आहेत. 19 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. लेटेस्ट प्रश्न. चीनच्या कोणत्या भागामध्ये लोहमार्ग जास्त आहेत? फक्त एक सिंपल साधा प्रश्न होता की कोणत्या भागामध्ये लोहमार्ग जास्त आहेत. पहा चीन मधील हा प्रश्न होता. चीनच्या भूगोलवरती हा. तर पहा पूर्व भागामध्ये चीनच्या पूर्व भागामध्ये सर्वात जास्त ओके ठीक आहे. पहा पुढचा प्रश्न. टिंबटिंब हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. टिंबटिंब हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग. तर यापैकी पहा ग्रँड ट्रंक महामार्ग हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. प्रश्न पुढचा आहे बघा. 4था प्रश्न. महाराष्ट्र राज्यातील अतिद्रुतगती एकमेव महामार्ग कोणता? अतिद्रुतगती एकमेव महामार्ग. आता बघा या ठिकाणी पेपर 1 ला कसे प्रश्न विचारले जातात की कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या जिल्ह्याच्या गटामधून या ठिकाणी महामार्ग जात नाही किंवा महामार्ग जात नसलेला जिल्ह्यांचा गट कोणता, अशा प्रकारचा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा आतापर्यंत आपण सर्वात आपण म्हणूया सर्वात लांब असेल, सर्वात उंच असेल, सर्वात मोठा खंड कोणता. आता या ठिकाणी महामार्गावरती असा प्रश्न आला की अतिद्रुत गती हा एकमेव फक्त मार्ग आहे, म्हणजे फक्त एकच जो आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा या ठिकाणी अतिद्रुत गती एकमेव महामार्ग कोठे आहे? तर हा मुंबई पुणे हा या ठिकाणी अतिद्रुत गती महामार्ग आहे. प्रश्न पुढचा आहे 5वा. कोणत्या देशात महामार्गाला ऑटो रूट्स असं पण म्हणतात? बघा जर तुम्ही पहा महामार्ग, आता बघा महामार्ग म्हणजे किंवा हवे हा जो काही घटक आहे हा घटक लक्षात ठेवा किंवा हा शब्द लक्षात ठेवा. महामार्ग असेल तर हे फक्त सर्च करा कोणत्या देशामध्ये काय म्हटलं जातं, थोडंसं सर्च करा म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित जे काही देश वगैरे आहेत, खंड आहेत, त्यांच्याशी संबंधित महामार्ग असतील किंवा कोणत्या ठिकाणी कशाला काय म्हटलं जातं हे थोडंसं सर्च करा. तुम्हाला या ठिकाणी याच्याविषयी माहिती मिळून जाईल आणि तसा प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला तो फायद्याचा असेल. तर जे ऑटो रूट्स असतात ते फ्रान्समध्ये असतात. त्या ठिकाणी जे महामार्ग असतात त्याला ऑटो रूट्स असं म्हटलं जातं फ्रान्समध्ये. प्रश्न पुढचा किंवा या ठिकाणी घटक बघा. आता नकाशा असेल, नकाशा, प्रमाणवेळ, रेखावृत्त आणि अक्षवृत्त याच्यावरती हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. बघा नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ असल्या जमिनीचा उतार. पेपर 1 मध्ये सुद्धा हे प्रश्न बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत, लक्षात घ्या. नकाशावरील समोच्चता रेषा जर जवळजवळ असतील तर जमिनीचा जो काही उतार असतो तो तीव्र उतार असतो आणि जर रेषा ठिकाणी लांब लांब असतील तर मंद उतार असतो. लक्षात घ्या. जवळजवळ रेषा तीव्र उतार, लांब रेषा असतील तर मंद उतार असतो.
प्रश्न पुढचा आहे बघा, दुसरा प्रश्न, सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोल तज्ञ कोणतं? 14 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. सर्वप्रथम नकाशा तयार करणारे भूगोल तज्ञ कोणते? तर पहा क्लाउड्स टोलेमी. तर हे सर्वात आधी नकाशा तयार करणारे भूगोल तज्ञ म्हणून ओळखले जातात. प्रश्न पुढचा, नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या साहाय्याने टिंबटिंब दिशा दर्शवली जाते 19 मध्ये. बघा या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत, महामार्गावरती व्हिडिओ बनवूया, नक्की बनवूया मॅडम. तर बघा बेसिक कन्सेप्ट आहेत, बेसिक कन्सेप्ट वरती हे प्रश्न विचारलेले आहेत, जास्त अवघडात विचारलेले नाहीत. आपल्या या ठिकाणी डोक्याचा आपण म्हणूया की थोडासा जास्त हाय लेवलचा अभ्यास केला की तुमचं काय होऊन जाईल की अरे आपण अभ्यास केला वेगळा, प्रश्न वेगळेच आले, असं करू देऊ नका. या ठिकाणी आपण 13 पासून ते 19 पर्यंत कुठले प्रश्न विचारले गेलेत, कसे प्रश्न विचारले गेलेत हे या ठिकाणी काढलेलं आहे आणि याचा तुम्हाला थोडासा अंदाज या ठिकाणी आला पाहिजे, लक्षात घ्या. तर या ठिकाणी बघा उत्तर, तर पहा उजव्या कोपऱ्यात बाणाच्या साहाय्याने जी दिशा दाखवली जाते तर ती उत्तर दिशा असते. प्रश्न पुढचा 14वा, समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या ज्या काल्पनिक रेषा असतात त्यांना काय म्हटलं जातं? समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला कोणती रेषा म्हटलं जातं? तर समताप. पहा समताप म्हटले, पहा समान तापमान असणाऱ्या म्हणून या ठिकाणी समताप लक्षात घ्यायचं आहे. समभार असेल, समपर्जन्य आणि समोच्चता. समोच्चता या ठिकाणी तुमचं बऱ्यापैकी पास झालेलं असेल, बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. पहा समभार आणि समपर्जन्य हे थोडंसं वाचून घ्या, नंबर त्यांचाच आहे. आता पुढं प्रश्न पुढचा आहे, पहा 5वा प्रश्न, टिंबटिंब प्रमाणात अंतरासाठी परिमाण दर्शक शब्द वापरले जातात. अंक प्रमाण, रेषा प्रमाण, शब्द प्रमाण, साधे प्रमाण. टिंबटिंब या प्रमाणात अंतरासाठी परिमाण दर्शक शब्द वापरले जातात. अंतरासाठी या ठिकाणी म्हटलंय पहा अंतरासाठी. तर शब्द प्रमाण, शब्द प्रमाण या प्रमाणामध्ये अंतरासाठी परिमाण दर्शक शब्द वापरले जातात. प्रश्न 6वा या ठिकाणी बघा की ग्रीनिच या मूळ रेखावृत्तावरती गुरुवार दुपारचे 12 वाजले असल्यास 45 डिग्री पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? तर हा जो प्रश्न आहे तर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर कशा प्रकारे काढायचं तर हे तुम्हाला 8वीच्या नवीन भूगोलच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. तर याचं या ठिकाणी थोडंसं जर स्पष्टीकरण आपण केलं तर या ठिकाणी जे पृथ्वी आहे आपल्याला माहिती आहे 24 तासामध्ये एक जे परिभ्रमण आहे ते करते. त्याच्यामुळे या ठिकाणी 360 भागिले जर आपण 24 केलं तर 360 भागिले 24 केलं तर या ठिकाणी आपल्या याचं जे उत्तर आहे आपण सरासरी या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. तर प्रत्येक अंशावरती, प्रत्येकी जे अंश आहे बघा, प्रत्येकी अंशावरती या ठिकाणी रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक पडतो. म्हणजे लक्षात घ्या की प्रत्येकी 1 अंश उत्तरावरील अंतरावरील प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेमध्ये 4 मिनिटांचा फरक पडतो. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पूर्वेकडे गेला तर 4 मिनिटांचा फरक वाढत जाईल आणि पश्चिमेकडे गेला तर 4 मिनिटांचा फरक कमी कमी होत जाणार आहे. लक्षात घ्या 4 मिनिटांचा फरक पडतो म्हणजे तो मायनस असेल प्लस असेल. आता या ठिकाणी आपल्याला पश्चिमेकडे विचारलं आहे म्हणजे पाठीमागे जायचं आहे. तर यासाठी काय करायचं आहे, काय करायचं तर बघा या ठिकाणी 4 मिनिटांचा जो फरक आहे तो पडतो. आता या ठिकाणी मी थोडंसं लाईटली सांगतो, आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये हे नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया, एक्सप्लेन करूया. या ठिकाणी लक्षात घ्या. तर आपल्याला पुढं पश्चिमेकडे रेखावृत्त आहे 45 डिग्री. प्रत्येक डिग्रीवरती किंवा प्रत्येक अंशाला या ठिकाणी लक्षात घ्या फक्त 4 मिनिटांचा फरक पडतो. प्रत्येक अंशावरती 4 मिनिटांचा फरक पडतो. म्हणून या ठिकाणी 45 गुणिले जर 4 केलं तर 180 मिनिटं होतात आणि 180 मिनिटं म्हणजे या ठिकाणी 3 तास होतात. 180 मिनिटं 3 तास होतात. आणि या ठिकाणी जर आपण बघा ग्रीनिचच्या मूळ रेखावृत्तावरती गुरुवार दुपारचे 12 वाजले असतील तर या ठिकाणी जर तुम्ही पाठीमागे गेला तर गुरुवार सकाळचे 9 या ठिकाणी वाजतात. लक्षात घ्या काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण पूर्वेकडे जातो त्यावेळेस प्रत्येकी अंश हा 4 मिनिटांचा फरक पडत असतो. पूर्वेकडे जातो त्यावेळेस 4 मिनिटं प्लस मध्ये असतात आणि पश्चिमेकडे जातो तर 4 मिनिटं या ठिकाणी मायनस मध्ये, म्हणजे 4 मिनिटं कमी कमी होत जातात. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, आपण पुढे आलो गुरुवारी दुपारचे 12 वाजले, आपण पुढे आलो तर आता या ठिकाणी आपल्याला मागं जावं लागेल 3 तास. म्हणजे या ठिकाणी ग्रीनिचच्या मूळ रेखावृत्तावरती जावं लागेल तर त्यावेळेस गुरुवार सकाळचे 9 वाजलेले असणार आहेत. तर हा जो काय घटक आहे तो तुम्हाला 8वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा बघायला मिळेल आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तो घटक आपण ज्यावेळेस पुढचे आपला एखादा लाईव्ह सेशन होईल त्यावेळेस आपण याच्यावरती नक्की 2-3 प्रश्न घेऊया. त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये हे तुम्हाला मी सांगेल, एक्सप्लेनेशन करून सांगेल. तर प्रश्न बघा पुढचा आहे 7वा प्रश्न, 23 डिग्री 30 अंश ते 60 अंश 30 डिग्री रेखावृत्त दरम्यानच्या प्रदेशास कोणता पट्टा म्हणतात?
समशीतोष्ण, उष्ण, शीत, उबदार. तर समशीतोष्ण पट्टा असं पहा म्हटलं जातं. तर हे पट्टे आहेत ते थोडेसे लक्षात ठेवायचे आहेत. याच्यावरती पहा प्रश्न आलेले आहेत. टिंब अंश रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाणवेळ पहा मानली जाते. कोणत्या अंश रेखावृत्तावरील? 15 अंश म्हणजे 1 तास. बरोबर आहे. या ठिकाणी 15 अंश म्हणजे 1 तास. आपण 360 भागिले जर 24 केलं तर या ठिकाणी 15 अंश होतात. आणि नंतर मग आपण या ठिकाणी पहा 60 भागिले जर 15 केलं तर या ठिकाणी आपल्याला पहा 4 मिनिटं एवढा फरक निघून येतो. ओके, ठीक आहे. पहा या ठिकाणी आपण सगळ्यांनाच यायला पाहिजे, त्याच्यामुळे आपण नक्कीच तो परत टॉपिक घेणार आहोत. जे महत्वाचे आहेत ते आपण टॉपिक घेणार आहोत. टिंब अंश रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाणवेळ मानली जाते. तर पहा या ठिकाणी 0 अंश वृत्तावरील वेळ आहे ही जागतिक प्रमाणवेळ पहा मानली जाते. प्रश्न पुढचा आहे पहा 9वा प्रश्न. भारताची प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून पहा ठरवली आहे? 19 मध्ये हा प्रश्न आला होता. भारताची प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून पहा ठरवली आहे? तर 82 डिग्री 30 अंश पूर्व. तर या रेखावृत्तावरून पहा ठरवलेली आहे. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न पुढचा आहे बघा. रेषालेख व स्तंभालेख हे 16 मध्ये हा प्रश्न आला होता. रेषालेख असेल, स्तंभालेख असेल, थोडस बघा. रेषालेख व स्तंभालेख हे टिंब एकमितीय आकृती, द्विमितीय आकृती, त्रिमितीय आकृती, वितरणात्मक आकृती. तर ही एकमितीय आकृती म्हणून ओळखली जाते. रेषालेख असतील पण स्तंभालेख असतील हे एकमितीय आकृती आहेत. प्रश्न पुढचा 11वा प्रश्न. विभाजित वर्तुळ ही टिंब आकृती आहे. 18 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. एकमितीय, द्विमितीय, त्रिमितीय, संख्याशास्त्रीय आकृती. तर आता विभाजित वर्तुळ ही पहा द्विमितीय आकृती आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा 2 डायमेन्शनल आकृती आहे किंवा द्विमितीय आकृती म्हणून ओळखली जाते पहा विभाजित वर्तुळ. प्रश्न पुढचा आहे बघा. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणतं? सर्वात मोठं रेखावृत्त, सर्वात मोठं अक्षवृत्त किंवा पहा जे अक्षवृत्त आहे ते नेमके बरोबर मधोमध कोणत्या शहरावरून पहा गेलेलं आहे? तर हे थोडस लक्षात ठेवा. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठं अक्षवृत्त विषुववृत्त असतं. ऑप्शन क्रमांक सी विषुववृत्त. प्रश्न पुढचा आहे पहा. 5 डिग्री उत्तर 5 डिग्री दक्षिण अक्षवृत्त दरम्यान टिंब दाबाचा पट्टा आहे. 19 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. बघा सरळ प्रश्न असतात. काही प्रश्न सरळ असतात, त्याच्यामुळे आपण सरळ पुस्तक घ्यायचं, सरळ ते वाचायचं. 5 डिग्री उत्तर 5 डिग्री दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान टिंब दाबाचा पट्टा असतो. तर पहा विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा असतो. ऑप्शन क्रमांक ए विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा हा 5 डिग्री उत्तर आणि 5 डिग्री दक्षिण अक्षवृत्त दरम्यान असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे प्रश्न आलेले होते पहा. रेखावृत्त असेल, अक्षवृत्त असेल, प्रमाणवेळ असेल नकाशावरती. आता वने आणि अभयारण्य हा घटक आहे पहा. वने आणि अभयारण्य. विषुववृत्तीय वनात टिंब वृक्ष आढळतात किंवा कोणता वृक्ष आढळतो? तर मोहगनी. विषुववृत्तीय वनामध्ये पहा मोहगनी हा वृक्ष आढळतो. ऑप्शन क्रमांक ए मोहगनी. प्रश्न पुढचा आहे बघा. मॅग्रीव वनस्पतीचे मूळ स्थान टिंब देशात आहे पहा. मॅग्रीव वनस्पतीचं मूळ स्थान. आता बघा थोड्याशा काही ज्या वनस्पती असतात प्रसिद्ध वनस्पती असतील किंवा महत्वाच्या वनस्पती असतील त्या ठिकाणी बाहेरच्या देशामध्ये स्थान सुद्धा ओळखण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे पहा त्या ठिकाणचे आपला वनांचा अभ्यास आहे, पुस्तकामध्ये आहे, त्याच्यामुळे ते प्रश्न आलेले आहेत. तर पहा मॅग्रीव वनस्पतीचं जे मूळ स्थान आहे तर ते भारत या देशामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए मॅग्रीव वनस्पतीचं मूळ स्थान भारत. प्रश्न पुढचा आहे पहा. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश टिंब नावाने ओळखला जातो. ऑस्ट्रेलियामधील गवताळ प्रदेश प्रेयरी. ऑप्शन क्रमांक सी प्रेयरी या नावाने ओळखला जातो. प्रश्न पुढचा आहे बघा. काथ टिंब या वृक्षापासून बनवितात. काथ कोणत्या वनस्पतीपासून बनवितात? तर पहा खैराच्या झाडापासून काथ बनवला जातो, खायचा काथ. प्रश्न पुढचा आहे बघा. ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प. आता बघा या ठिकाणी थोडासा प्रश्न कसा विचारला बघा. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम घाट, पूर्व महाराष्ट्र. म्हणजे ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी कोणत्या महाराष्ट्रामध्ये आहे? त्याचा भाग केलं पश्चिम घाट आणि पूर्व महाराष्ट्र असं केलं या ठिकाणी. तर पूर्व महाराष्ट्रामध्ये हे ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प येतो, पूर्व महाराष्ट्र. प्रश्न पुढचा. कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? कोल्हापूर जिल्ह्यामधील हे दाजीपूर अभयारण्य आहे हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? वाघ, गवा, सिंह, हत्ती.
तर गव्यासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक बी गवा. कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य गव्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न पुढचा आहे 7वा प्रश्न. मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष कोणता? आर्थिकदृष्ट्या महत्वाचे वृक्ष एबनी, साग, एलम, ओक. तर मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष हा साग आहे. ऑप्शन क्रमांक बी साग. आर्थिकदृष्ट्या वने थोडेसे वाचायचे आहे. त्याच्यावरती बरेच प्रश्न पेपर 1 ला सुद्धा आणि पेपर 2 ला सुद्धा आलेले आहेत. आता शेती, पाऊस आणि वारे याच्यावरती प्रश्न. केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला कोणती शेती म्हटलं जातं? 14 मध्ये प्रश्न आला होता. केवळ फक्त पावसाच्या पाण्यावरती जी शेती असते त्याला जिरायती शेती म्हटलं जातं. आता लक्षात घ्या, बागायती शेती आपल्याला माहिती सखोल शेती थोडंसं वाचा, व्यापारी शेती थोडंसं वाचा. या ठिकाणी याच्यावरती प्रश्न विचारले गेले आहेत किंवा विचारले जातील. प्रश्न पुढचा बघा. कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेती टिंब प्रकारास म्हणतात. म्हणजे कमीत कमी जमीन आहे आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त उत्पादन काढलं जातं, तर अशा शेतीला सखोल शेती असं म्हटलं जातं. सखोल शेती म्हटलं जातं. ज्या ठिकाणी शेती कमी आहे, म्हणजे अर्धा एकर असेल, 2 गुंठ असेल, 3 गुंठ असेल, कमी क्षेत्र असेल परंतु जास्तीत जास्त उत्पादन काढलं जातं, त्या ठिकाणी सखोल शेती केली जाते. प्रश्न पुढचा आहे बघा. भारतात परतीचा मान्सूनचा काळ कोणता असतो? भारतात परतीचा मान्सूनचा काळ 14 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा या ठिकाणी परतीचा मान्सूनचा काळ आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश. आपण बघा या ठिकाणी आता हे जे काही प्रश्न आपण काढलेले आहेत हे प्रश्न आपण त्यासाठीच काढले आहेत कारण तुम्हाला इथून पुढे फक्त ह्याच घटकावरती प्रश्न बघायला मिळतील. हेच घटक तुमच्या समोर येतील. याच घटकावरती आपण प्रश्न बघणार आहोत. परिसर अभ्यास असेल, तुमचं बालमानवशास्त्र असेल किंवा या ठिकाणी तुमचा सामाजिक शास्त्र विषय असेल, त्याच्यामध्ये मग भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र. तर जे घटकावरती प्रश्न आहेत त्याच घटकावर तुम्हाला प्रश्न संभाव्य पाहायला मिळतील. केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत वाहणारे जे वारं असतं त्याला कोणतं वारं म्हटलं जातं? तर प्रत्यावर्त वारं याला म्हटलं जातं. केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत जे वाहणारे वारे असतं त्याला प्रत्यावर्त वारं असं म्हटलं जातं. प्रश्न पुढचा आहे बघा. उष्ण आणि थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात काय निर्माण होतं? उष्ण आणि थंड प्रवाह जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी काय निर्माण होतं? दाट धुके, ढग, गारा, हिम. तर उष्ण आणि थंड प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होतात. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न पुढचा आहे बघा. 6वा प्रश्न. विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस टिंब. विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर जो पडणारा पाऊस असतो तर तो कोणत्या प्रकारचा पाऊस असतो? तर आरोह किंवा अभिसरण. आरोह, अभिसरण या प्रकारचा पाऊस असतो. विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस आरोह किंवा अभिसरण या प्रकारचा असतो. अवर्त. ठीक आहे. या ठिकाणी मी एकदा चेक करेल ते. प्रश्न पुढचा आहे बघा. आता 7वा प्रश्न आकृतीवरती आला होता. खालील आकृतीमध्ये हिमवृष्टीचा योग्य पर्याय ओळखा. प्रत्यावर्त बरोबर आहे. या ठिकाणी मी बघेल एकदा. प्रत्यावर्त बरोबर आहे. ठीक आहे. खालील आकृतीमध्ये हिमवृष्टीचा योग्य पर्याय या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे. आता जे काही पावसाचे प्रकार वगैरे असतात त्याच्या ठिकाणी काय करायचे, आकृत्या वगैरे बघायच्या आहेत. त्याच्यावरती ही आकृती आली होती. तर हिमवृष्टीचा या ठिकाणी क्रमांक ओळखायला सांगितलेला आहे. तर या ठिकाणी 3 क्रमांकाचं जे काही दाखवलंय या ठिकाणी बर्फवृष्टी होत असते. ऑप्शन क्रमांक सी. हिमवृष्टी ऑप्शन क्रमांक सी. 3ऱ्या नंबरला हिमवृष्टी होत असते. प्रश्न पुढचा. महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी टिंब आहे. रब्बी हंगामाचा कालावधी. ऑस्ट्रेलिया प्रेरित आहे. प्रश्न पुढचा. महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे? रब्बी हंगामाचा कालावधी ऑक्टोबर ते मार्च. ऑक्टोबर ते मार्च हा रब्बी हंगामाचा कालावधी असतो महाराष्ट्रामध्ये. मैदानी प्रदेश मैदानी प्रदेशावरती प्रश्न बघा.
ठीक आहे, या ठिकाणी जो तो प्रश्न आहे तो आपण नंतर मी पण चेक करून तुम्हाला पुढच्या वेळेस पण सांगेल, नक्की सांगेल. एखादे प्रश्न या ठिकाणी असतात कन्फ्युजन टाकणारे किंवा चुकीच्या उत्तराचे, त्याच्यामुळे ते मी नंतर सांगेल, तुम्हाला कन्फर्म करून सांगेल आणि त्याची माहिती सुद्धा एक्स्ट्रा मी त्यावेळेस देईल. प्रश्न पुढचा बघा, चीनमधील लोहेसचे मैदान हे टिंबटिंबच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झालेलं आहे. कलहारी, अटाकामा, थर, गोबी. चीनमधील लोहेसचे मैदान हे टिंबटिंबच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झालेलं आहे. तर गोबी. तर पहा, गोबीच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झालेलं आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, टिंबटिंब मैदानास मेसोपोटेमिया असं पहा म्हणतात. कोणत्या मैदानास मेसोपोटेमिया असं पहा म्हटलं जातं? तर तैग्रिस युफ्रेटिस मैदान. तैग्रिस युफ्राटिस मैदान या मैदानास पहा मेसोपोटेमिया असं म्हटलं जातं. तर हे मैदानावरती 2 प्रश्न आलेले होते. प्रश्न पुढचा आहे आता, इतर घटक आहेत बघा. इतर जे काही बाकीचे घटक असतील तर ते सगळे घटकांचा या ठिकाणी समावेश होतो. आता याच्यामध्ये सुद्धा बघा थोडंसं की भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील किती क्रमांकाचा प्रदेश आहे, म्हणजे क्षेत्रफळ असेल त्यात भारताचा क्रमांक, म्हणजे तुलनात्मक जे प्रश्न आहेत ते असे विचारलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7व्या क्रमांकाचा देश आहे. 7व्या क्रमांकाचा देश भारत. प्रश्न पुढचा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. बघा आता या ठिकाणी काय केलं, पहिला प्रश्न विचारला होता 2013 मध्ये की भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक लागतो. नंतर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता. म्हणजे बघा प्रश्न सेम, पॅटर्न सेम आहे, घटक सेम आहे, फक्त प्रश्न तुम्हाला नॅशनल लेवल पासून ते तुमच्या जिल्ह्यापर्यंत येऊ शकतात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता, तर अहमदनगर. ऑप्शन क्रमांक डी अहमदनगर. 14 मध्ये प्रश्न आला होता. परत, टिंबटिंब वंशाचे लोक मध्य आणि पूर्व आशियात आढळतात. कोणत्या वंशाचे लोक मध्य आणि पूर्व आशियामध्ये आढळतात. तर मंगोलाइड या वंशाचे लोक मध्य आणि पूर्व आशियामध्ये आढळतात. प्रश्न पुढचा आहे बघा, 4था प्रश्न, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य. बघा लोकसंख्या, तर मध्य प्रदेश. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य मध्य प्रदेश. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता. 2011ची जनगणना याच्यावरती हा प्रश्न विचारले गेलेले आहे. 2011 जनगणना थोडीशी वाचायची आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा तर रत्नागिरी. ऑप्शन क्रमांक बी रत्नागिरी. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा कोणता. लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा 19 मध्ये हा प्रश्न लेटेस्ट आलेला आहे. तर गडचिरोली. गडचिरोलीमध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 7वा प्रश्न, सर्व प्रकारच्या विकासात टिंबटिंब हा केंद्रबिंदू असतो. 13 मध्ये हा प्रश्न विचारला होता की सर्व प्रकारच्या विकासामध्ये टिंबटिंब हा केंद्रबिंदू असतो. तर कोणताही विकास असो त्याच्यामध्ये मानव हा या ठिकाणी केंद्रबिंदू म्हणून असतो. प्रश्न पुढचा, सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी टिंबटिंब हा एक देश आहे. सार्क संघटनेचे संस्थापक. आता या ठिकाणी बघा ज्या काही संघटना आहेत आपल्या भौगोलिक दृष्ट्या असतील किंवा या ठिकाणी पर्यावरण दृष्ट्या असतील, त्या सर्व संघटना तुमच्या त्याचा अभ्यास पाहिजे. त्याच्यावर महत्वाचे टॉपिक, महत्वाचे जे काही तुम्हाला प्रश्न येऊ वाटतील किंवा येईल असं वाटत असेल तर ते थोडंसं रीड करायचं आहे. बघा सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी टिंबटिंब हा एक देश आहे. तर यापैकी नेपाळ. ऑप्शन क्रमांक डी नेपाळ हा या ठिकाणी संस्थापक सदस्य आहे सार्क संघटनेचा. महाराष्ट्रातील राज्यपक्षी कोणता. महाराष्ट्रामधील राज्यपक्षी कोणता, तर हरियाल. हिरवे कबूतर हे या ठिकाणी राज्यपक्षी आपल्या महाराष्ट्राचा आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, पंजाबचा राज्यपक्षी कोणता. बघा या ठिकाणी महाराष्ट्राचा आधी विचारलं, नंतर या ठिकाणी राज्याचा म्हणजे पंजाबचा विचारलेलं आहे. पंजाबचा विचारला आहे म्हणजे प्रत्येक राज्याचे तुमचे राज्यपक्षी पाठ असणं आवश्यक आहे, माहिती असणं आवश्यक आहे. राज्य प्राणी कोणता आहे किंवा राज्य वृक्ष कोणता आहे, फूल कोणता आहे, तर हे तुमचं लक्षात असणं गरजेचं आहे. पंजाबचा राज्यपक्षी बाज किंवा गरुड. ऑप्शन क्रमांक बी बाज किंवा गरुड हा पंजाबचा राज्यपक्षी आहे. प्रश्न पुढचा आहे बघा,
ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता? आता राष्ट्रीय पक्षी ऑस्ट्रेलियावरती गेला म्हणजे नॅशनल लेवलचा गेला, एका देशाचा राष्ट्रीय पक्षी या ठिकाणी विचारला गेलेला आहे. सध्या 19 मध्ये जी परीक्षा झाली, लेटेस्ट प्रश्न, ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर यमू, ऑप्शन क्रमांक डी, यमू हा या ठिकाणी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे, यमू. प्रश्न 12वा आहे बघा, एखाद्या स्थानिक व प्रादेशिक पातळीवर वस्तू जागतिक पातळीवरती उपलब्ध करून देणं म्हणजे काय? एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवरती उपलब्ध करून देणं म्हणजे जागतिकीकरण. ऑप्शन क्रमांक सी, जागतिकीकरण. प्रश्न पुढचा आहे बघा, भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कोणता? लोकर उत्पादक प्रदेश कोणता? भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश राजस्थान. ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान हा या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश आहे. प्रश्न पुढचा 14वा, गहू उत्पादनात जगात प्रथम क्रमांकाचा देश कोणता? गहू उत्पादनात जगात प्रथम क्रमांकाचा देश चीन. चीन या ठिकाणी गहू उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो? या ठिकाणी आपला चीनचा भूगोल आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी चीनचा भूगोल लक्षात ठेवायचा आहे. चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात चौथा क्रमांक लागतो. ऑप्शन क्रमांक ए, चौथा क्रमांक लागतो. यल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ, यल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ काय? तर बघा, आता काही जे प्रश्न आहेत बघा, आता समजा यल निनो असेल, हे प्रश्न फक्त एखादाच विचारला गेले आहे, त्याच्यामुळे या पाठीमागे जास्त लागू नका. जे प्रश्न तुम्हाला डबल विचारले गेले आहेत, ज्या घटकावरती प्रश्न जास्त विचारले जातात तेच घटक अभ्यासा. ज्या घटकावरती एखादाच प्रश्न कधीतरी विचारलेला आहे तो घटक जर तुम्ही नाही बघितला तरी सुद्धा चालते, त्या घटकाच्या पाठीमागे जास्त वेळ घालवू नका. आता हा प्रश्न या ठिकाणी कोणत्या घटकावरती आलेला आहे समजत नाही, लक्षात घ्या. यल निनो, आता म्हणजे यल निनो जर समजा असेल तर जे काही वादळाचे प्रकार वगैरे असतात त्या प्रकारांना पण नावं दिलेली असतात आणि ते थोडंसं तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यल निनो म्हणजे या ठिकाणी लहान मुलगा. ऑप्शन क्रमांक बी, लहान मुलगा. प्रश्न पुढचा आहे बघा, टिंबटिंब हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. चित्रपट निर्मितीचं केंद्र कोणतं? तर हॉलिवूड. ऑप्शन क्रमांक सी, हॉलिवूड हे यापैकी चित्रपट निर्मितीचं केंद्र आहे. बघा, काही जे प्रश्न आहेत ते काही थोडेसे तुम्हाला असे जनरल नॉलेज वरती सुद्धा विचारले आहेत. गॅट या जागतिक संघटनेची स्थापना कधी झाली? बघा, गॅट या जागतिक संघटनेची स्थापना कधी झाली? प्रश्न क्रमांक 18, तर 1948. गॅट या जागतिक संघटनेची स्थापना 1948 साली झाली. पहिली वसुंधरा परिषद इसवी सन 1992 साली कोणत्या शहरात झाली? पहिली वसुंधरा परिषद 1992 साली रिओ डी जेनेरो या शहरामध्ये झाली पहिली वसुंधरा परिषद. चीन पहिले आहे. ओके, चीन पहिले आहे. ओके, चीन चहा पिकाखालील क्षेत्र उत्पादनात चीनचा बरोबर पहिला या ठिकाणी डी ऑप्शन आहे. या ठिकाणी पहिला क्रमांक लागतो. चहा उत्पादनात या ठिकाणी चीनचा पहिला क्रमांक लागतो. प्रश्न पुढचा, सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? बा, सार्क संघटना चीनच आहे या ठिकाणी. पहा, सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? तर यापैकी भारत. सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी भारताने पुढाकार घेतलेला होता किंवा आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960. प्रश्न पुढचा, चंदीगड ही खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांची राजधानी आहे? चंदीगड ही खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांची राजधानी आहे? प्रश्न क्रमांक 22. तर चंदीगड ही पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांची कॉमन राजधानी येते. प्रश्न पुढचा आहे बघा, लोक स्वतःचे राहणीमान उंचावणे, उच्च शिक्षण घेणे आणि रोजगार यांच्या शोधार्थ स्थलांतर करतात, यास
कोणते स्थलांतर म्हटलं जातं? ग्रामीण ते ग्रामीण, ग्रामीण ते नागरी, नागरी ते नागरी, नागरी ते ग्रामीण. आता या ठिकाणी बघा, स्वतःचे राहणीमान उंचावणं, उच्च शिक्षण घेणं आणि रोजगार यांच्या शोधार्थ स्थलांतर केलं जातं किंवा करतात. तर त्यास काय म्हटलं जातं? ग्रामीण ते नागरी, म्हणजे ग्रामीण भागाकडून ते शहरी भागाकडे येतात. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न पुढचा, जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायूचं उत्पादन करणारा देश कोणता? सर्वाधिक नैसर्गिक वायूचं उत्पादन करणारा देश? संयुक्त संस्थाने, रशिया, इराण, सौदी अरेबिया. तर सर्वाधिक नैसर्गिक वायूचं उत्पादन करणारे देश संयुक्त संस्थाने. ऑप्शन क्रमांक ए, संयुक्त संस्थाने. प्रश्न पुढचा आहे बघा, पुनरोपण पद्धती टिंबटिंब पिकाच्या लागवडीकरिता वापरली जाते. पुनरोपण म्हणजे या ठिकाणी आधी बी वगैरे आपण लावायचं किंवा पेरतो, त्याच्यापासून आपण रोपं तयार करतो आणि ते परत आपण या ठिकाणी उपटतो आणि दुसरीकडे लावतो, त्याला पुनरोपण पद्धती असं म्हटलं जातं. तर ही या ठिकाणी भात या पिकाच्या लागवडीकरिता वापरली जाते. म्हणजे या ठिकाणी जी पिकं दिली आहेत त्यापैकी भात. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही? भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? तर यापैकी अलिबाग या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही. कर्जत, खोपोली आणि रत्नागिरी या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रात खानदेशातील टिंबटिंब बोलीभाषा आहे. बघा, प्रश्न या ठिकाणी असा विचारला होता, महाराष्ट्रात खानदेशातील कोणती बोलीभाषा आहे? तर अहिराणी ही खानदेशातील बोलीभाषा आहे, अहिराणी. प्रश्न पुढचा, रेड इंडियन हे मूळचे रहिवासी आहेत. कोणत्या ठिकाणचे मूळ रेड इंडियन हे मूळचे रहिवासी आहेत? तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने. तर रेड इंडियन हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने या ठिकाणची मूळ रहिवासी आहेत. प्रश्न पुढचा, 29 विद्येचे माहेरघर असणाऱ्या टिंबटिंब शहराची ओळख महाराष्ट्रातील IT हब म्हणून आहे. विद्येचं माहेरघर. कॉफीसाठी वापरतात. तर विद्येचं माहेरघर असणाऱ्या टिंबटिंब शहराची ओळख महाराष्ट्रातील IT हब म्हणून आहे. तर पुणे. ऑप्शन क्रमांक डी, पुणे. प्रश्न पुढचा, टिंबटिंब हा वजनात घट होणारा कच्चा माल आहे. यापैकी वजनात घट होणारा कच्चा माल कोणता? ऊस, रेशीम, लोकर, कापूस. तर यापैकी ऊस याच्या वजनामध्ये घट होत असते. प्रश्न पुढचा, दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप आशेचे भूशिर याचा शोध कोणी लावला? दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप आशेचे भूशिर याचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर 18 मध्ये हा प्रश्न आला होता. तर बार्थोलोम्यू डायस तर यांनी हा शोध लावला, आशेचे भूशिर. प्रश्न पुढचा, महाराष्ट्र राज्यातील एक नवीन रेल्वे ही गाडी म्हणजे फिरता राजमहाल होय. महाराष्ट्र राज्यातील एक नवीन रेल्वे गाडी म्हणजे फिरता राजमहाल होय. कोणती रेल्वे गाडी आहे जो फिरता राजमहाल म्हणून ओळखली जाते? डेक्कन ओडिसी. ऑप्शन क्रमांक सी, डेक्कन ओडिसी. पहिला क्रमांक मध्य प्रदेश आहे, दुसरा महाराष्ट्र आहे. ओके. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये ठीक आहे, परत आपण तो प्रश्न एकदा बघूया. प्रश्न पुढचा आहे बघा, ट्विन टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक टिंबटिंब येथे येतात. ट्विन टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक टिंबटिंब या ठिकाणी येतात. पुत्रजया, जॉर्ज टाउन, कोलालंपूर, पेराक. तर ट्विन टॉवर कोलालंपूर या ठिकाणी ही जगप्रसिद्ध इमारत आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, भारताच्या आग्नेय दिशेस असणारे शेजारील राष्ट्र कोणते? भारताच्या आग्नेय दिशेस असणारे शेजारील राष्ट्र म्यानमार, इंडोनेशिया, फिलिपिन्स, श्रीलंका. तर भारताच्या आग्नेय दिशेस असणारे शेजारील राष्ट्र हे इंडोनेशिया आहे. ऑप्शन क्रमांक बी. 19 मध्ये हा प्रश्न आला होता बघा. प्रश्न पुढचा, टिंबटिंब हा प्राणी हिमालय पर्वतीय क्षेत्रामध्ये आढळतो. 19 मध्ये प्रश्न आलेला होता. तर यापैकी कस्तुरी मृग हे हिमालय पर्वतीय क्षेत्रामध्ये आढळतो. प्रश्न पुढचा 36 क्रमांकाचा, दक्षिण अमेरिकेतील ब्राझील महत्वाचा कापूस उत्पादक देश असून ज्यात त्याचा टिंबटिंब क्रमांक लागतो. 19 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता बघा. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील हा महत्वाचा कापूस उत्पादक देश असून त्याचा कितवा क्रमांक लागतो?
तर 5वा क्रमांक लागतो. लक्षात घ्या, ब्राझीलचा कापूस उत्पादक देशांमध्ये 5वा क्रमांक लागतो. प्रश्न पुढचा, जगातील सर्वात मोठं फूल रॅफ्लेशिया. रॅफ्लेशिया हे जगातील सर्वात मोठं फूल आहे. प्रश्न पुढचा आणि शेवटचा, श्वसनाचे विकार टिंबटिंबमुळे होतात. श्वसनाचे विकार कशामुळे होतात, तर यापैकी हवा प्रदूषणामुळे होत असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला भूगोल या विषयामध्ये 2013 पासून ते 2018 पर्यंत विचारले गेलेले होते. 2013 ते 2019 पर्यंत विचारले गेले होते. प्रत्येक प्रश्न आपण या ठिकाणी घटकावाईज काढलेला आहे, घटकावाईज त्याचा सेपरेशन केलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि अशाच प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, त्याचा रीडिंग करायचं आहे, अभ्यास करायचे घटक आहे ते घटक थोडेसे लक्षात घ्यायचे आणि त्याप्रमाणे प्रत्येक घटकानुसार प्रश्न वगैरे बघा आणि त्याप्रमाणे तुमचा अभ्यास चालू ठेवा. पुनरुत्पादन पद्धती या ठिकाणी भात पिकासाठीच केली जाते. कोणीतरी कॉफी म्हटलं होतं, तर भात पिकाच्या लागवडीकरता ही वापरली जाते, कॉफीसाठी नाही. त्यानंतर या ठिकाणी जे काही प्रश्न थोडेसे संदिग्ध असतील ते आपण नंतर या ठिकाणी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते घेऊया. या ठिकाणी जे प्रश्न चुकीचे वाटतील ते नक्की तुम्ही कमेंट करा. या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. आपण त्याचं जर समजा त्याची तुमच्याकडे मला काय म्हणायचंय की तुम्ही जे समजा पुस्तक वगैरे बघता, दुसऱ्या पुस्तकामधून न बघता पाठ्यपुस्तकावरून त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. कारण पाठ्यपुस्तकामधील एखाद्या नवीन पाठ्यपुस्तकामध्ये त्याचं उत्तर वेगळं असतं आणि जे प्रश्न असतात किंवा जे अँसर की आलेले असते तर ते जुन्या पाठ्यपुस्तकावर आधारित असते. त्याच्यामुळे एखाद्या प्रश्नाबाबतीमध्ये कन्फ्युजन असतं, 100% असतं. 2019 मध्ये असे 2-3 प्रश्न होते. नवीन पाठ्यपुस्तकामध्ये त्या प्रश्नांची उत्तरे थोडीशी वेगळी होती आणि जुन्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांची उत्तरे अँसर की प्रमाणे बरोबर होती. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण असं पण म्हणू शकत नाही की त्या ठिकाणी ते उत्तर चुकीचं आहे. परंतु तरी सुद्धा मी चेक करेल आणि तुम्ही सुद्धा चेक करा एखाद्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये. हा प्रश्न या ठिकाणी आहे की चहा पिकाखालील क्षेत्र उत्पादनात चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो, तर या ठिकाणी हा पहिला क्रमांक लागतो. तर असे जे काही प्रश्न असतील ते थोडेसे आपण चाळायचे आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे बघायची आहेत, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. नक्कीच. आणि आपण प्रत्यावर्त परत दाखवा, ठीक आहे. या ठिकाणी प्रत्यावर्त जो प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी परत बघूया. किंवा या ठिकाणी तुम्हाला पुढील या ठिकाणी बघा राष्ट्रीय पक्षी विचारलं होतं. या ठिकाणी कोणीतरी कांगारू म्हटलं होतं. कांगारू काय आहे बघा, प्राणी आहे का पक्षी आहे बघा, कन्फ्युजन होऊ देऊ नका. या ठिकाणी बघा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी विचारलेला आहे म्हणजे यमू येणार आहे. यमू बरोबर होतं, लक्षात घ्या. आणि पुढं प्रत्यावर्त वारे याच्या संदर्भात सुद्धा एक कन्फ्युजन झालेलं आहे. या ठिकाणी बघा माझ्याकडून सुद्धा चूक होऊ शकते, असं काही नाही की माझ्याकडून चूक होणार नाही. परंतु त्या चूक झाली तर या ठिकाणी आपण तो प्रश्न परत बघतो, पुस्तक चाळतो, त्याच्यामुळे तो प्रश्न आपला 100% परफेक्ट होऊन जातो. याच्यामुळे चुका झाल्याच पाहिजे. प्राणी विचारलेलं नाही, त्या ठिकाणी आपल्याला पक्षी विचारलेलं होतं. या ठिकाणी बघा केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत वाहणारं वारं प्रत्यावर्त असं या ठिकाणी याचं उत्तर आहे किंवा मी उत्तर सांगितलेलं आहे. तरी सुद्धा या ठिकाणी मी याचं बघेल, या ठिकाणी याचं जे उत्तर आहे ते कन्फर्म करेल आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मधून सांगेल. आता या ठिकाणी याचं उत्तर नेमकं, कारण या ठिकाणी जर थोडंसं तुम्ही सुद्धा शंका उपस्थित केली की ती मी डायरेक्टली उत्तर देणं बरोबर नाही, त्याचं उत्तर मी शोधेल आणि नंतर किंवा पुस्तकात बघेल आणि नंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. त्या बाबतीत या ठिकाणी निश्चिंत राहा, या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय आहे ते. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपला भूगोल हा विषय या ठिकाणी संपलेला आहे. आणि आता तुम्हाला समजलं असेल की नेमकं तुम्हाला कोणता घटक अभ्यासायचा आहे. या ठिकाणी कोणता घटक अभ्यासायचा आहे तेच घटक बघा, बाकीचे कोणतेही घटक तुम्ही बघू नका. या ठिकाणी लक्षात घ्या, कारण बाकीचे जर तुम्ही घटक बघितले तर या ठिकाणी थोडंसं तुमचं सुद्धा कन्फ्युजन होणार आहे, लक्षात घ्या.
पेपर बघा पाठीमागचे 13 पासून ते आपण या ठिकाणी जवळजवळ 19 पर्यंत म्हणजे सगळे प्रश्न बालमानसशास्त्र 1 असेल, बालमानसशास्त्र 2 असेल त्याचे सुद्धा बघितलेले आहेत. त्यानंतर आपण परिसर अभ्यास बघितला आहे. परिसर अभ्यासामध्ये सुद्धा आपण सगळे प्रश्न घटकानुसार बघितले. त्यानंतर या ठिकाणी आपण आज भूगोल या विषयाचे सगळे जे प्रश्न आहेत ते ठिकाणी बघितलेले आहेत. आपण हिस्ट्री आणि जो काय दुसरा विषय आपला राहिला नागरिक शास्त्र या 2 विषयांचे प्रश्न आपण या ठिकाणी परवा किंवा पुढच्या 2 दिवसामध्ये बघणार आहोत. प्रत्यावर्त आहे अगदी बरोबर या ठिकाणी कबीर मॅमनी बघितलेलं आहे की प्रत्यावर्तच आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे त्या ठिकाणी बरोबर आहे, प्रत्यावर्त आहे. जिओग्राफी या ठिकाणी झालेलं आहे रुपाली गावंडे मॅम, हे जिओग्राफीच होतं. तर या ठिकाणी आपण इतिहास आणि जे नागरिकशास्त्र आहे ते घेणार आहोत आणि इथून पुढचे जे काही प्रश्न असतील ते तुमच्या जिओग्राफी अनुसार म्हणजे जे समजा आकृत्या वगैरे आहेत त्या आकृत्या आपण घेऊया. तुम्हाला आकृत्या प्रत्येक आकृती मी दाखवेल, त्याच्यामध्ये नेमके कोणत्या भागाला काय म्हटलं जातं, कशा प्रकारे या ठिकाणी ज्या गुहा तयार होतात किंवा बाकीचे जे काही भूरूपे आहेत ते तयार होतात, तर ते सगळे आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यामुळे या ठिकाणी तुमचे जे काही कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतील आणि त्याच्यावरती कशाही प्रकारचे प्रश्न आले ते तुम्हाला ते सोडवता येणार आहेत. तर ठीक आहे, या ठिकाणी हो आपण आणखी नक्की घेणार आहोत. आपल्याला फक्त परिसर अभ्यास बघितलेला आहे आपण, आता इतिहास आणि नागरिकशास्त्र बघायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला विज्ञान या विषयाचे जे पेपर सेकंड आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न बघायचे आहेत. पानसाळ हा व्हिडिओ युट्यूब वरतीच आहे, युट्यूबवर तुम्ही कधीही बघू शकता. युट्यूब चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपली प्लेलिस्ट असते, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ तुम्ही कधीही बघू शकता. हे व्हिडिओज आपण प्रायव्हेट करत नाही, लक्षात घ्या. हे व्हिडिओ तुमच्यासाठी फ्रीमध्ये असतात, या ठिकाणी फ्रीमध्ये आहेत. तुम्ही याचा कधीही किती वेळा पाहून त्याचा फायदा घेऊ शकता. या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन असेल ते तुम्ही दूर करून घेऊ शकता. एखादा घटक जर तुम्हाला लाईव्ह मध्ये समजलं नाही तर तुम्ही परत ऑफलाईन बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आकृत्या आणि नकाशा यावरती घेणार आहोत. अभ्यास कसा करायचा याचं मार्गदर्शन करा. ठीक आहे, या ठिकाणी आता मी सांगितलं की जे काही घटक आहेत त्या घटकावर तुम्ही अभ्यास करा. बाकीचे जास्त घटक म्हणजे जे घटकावरती प्रश्नच विचारले जात नाहीत त्याच्याकडे तुम्ही थोडंसं बघू नका. आता परीक्षा तुमची जवळ आलेली आहे, असं थोडंसं आपण या ठिकाणी धरून चालूया आणि तेच घटक तुम्ही अभ्यासात त्याच घटकावरती प्रश्न विचारले जातील. चंद्र पूर्ण झाकला जातो, बरोबर खंडग्रास. पेपर 1 चे हॉल तिकीट आले नाही, प्रिंट दाखवत आहे. हॉल तिकीट आलेले आहेत, आलेले आहेत हॉल तिकीट दोन्ही पेपरचे आलेले आहेत. तर ठीक आहे सर्वांना गुड नाईट. गेस्ट पेपर सुद्धा आपण घेतोय, गेस्ट पेपर सुद्धा आपण घेणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी हे जे काय सगळे प्रश्न आहेत ते तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीज मध्ये पाहायला मिळतील. आता हेच असे प्रश्न तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये सरावासाठी मी देणार आहे. जे काय गेस्ट पेपर असतील ते सुद्धा टेस्ट सिरीज मध्ये पाहायला तुम्हाला मिळतील. ज्यांनी टेस्ट सिरीज घेतलेली नसेल, ज्यांनी जॉईन करायचे असेल, ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा. आणि टेस्ट सिरीज साठी तुम्हाला या ठिकाणी आपण ऑफर दिलेली आहे 151 मध्ये तुम्हाला 1 महिन्यामध्ये आणि 251 मध्ये 3 महिन्यासाठी तुमची टेस्ट सिरीज तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामध्ये सीटेट आहे आणि टीईटी आहे, दोन्ही पेपरसाठी तुम्हाला एकच फी पेड करायची आहे, लक्षात घ्या, दोन्ही परीक्षांसाठी. तर ठीक आहे सर्वांना गुड नाईट.